पैलू असतात आणि हे वेगवेगळे पैलू जे आहेत हे समजून घेणं पालक म्हणून फार महत्वाचं. आता 10वीच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो, 10वीमध्ये आता मुलांकडनं काय करून घेणं अपेक्षित आहे. जसं आता राऊत सरांनी सांगितलं की सीबीएसईने आपलं धोरण बदललेलं आहे, तर त्यांनी 2-3 वर्ष झाले ते धोरण बदललेलं. स्टेट बोर्डाने अजून आपलं धोरण त्या पद्धत सत्र परीक्षा किंवा याच्यानुसार बदलणार हे धोरण काही आपलं स्टेट बोर्डाने अजून अंमलबजावणी त्याची केलेली नाही. आणि गेल्या मागच्या वर्ष 10वीच्या वर्गाचा अनुभव जर आपण बघितला की विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं झालेलं आहे, तर 9वीच्या गुणाला 50% वेटेज, त्याच्यानंतर त्याचं 30 मार्काचा स्वाध्याय आणि 20 मार्काची तोंडी, असं 100 मार्कावर त्याचं मूल्यमापन झालेलं. आणि खरा भाग असा झालेला आहे की 9वी आणि 10वीमध्ये ज्या मूलभूत संकल्पना आहे, कन्सेप्ट, ह्या कन्सेप्ट क्लिअर न होता म्हणजे मुलांना 11वी-12वीच्या दृष्टिकोनातून तयार करायचा आहे, तो जो विषय शिकत आहे म्हणजे त्याला ज्या विषयामध्ये गती आहे किंवा जो विषय तो शिकत आहे, त्याच्यामध्ये गणित असेल, भाषा असतील, समाजशास्त्र असेल आणि विज्ञान असेल, म्हणून आपण जे विषयाचे गट करतो, एक भाषा गट आहे, सामाजिक शास्त्र दुसरा गट आहे आणि गणित आणि विज्ञान हा तिसरा गट. मग या 3 गटामध्ये तो कशा पद्धतीने शिकतो, म्हणजे 11वी-12वीच्या प्रवेशाचा विचार करण्यापूर्वी आपला बाल्य 10वीमध्ये या 3 गटामध्ये कशा पद्धतीने ते शिकतो. आता कोरोनामुळे शाळा बंद आहे, परंतु जेव्हा मी विद्यार्थ्यांशी बोलतो तेव्हा आपल्याला 2 गोष्टी ज्या करता येण्यासारख्या घरी, ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन आणि लेखन. ह्या दोन्ही गोष्टी आपण घरी करून घेतल्या पाहिजे. आता याच्यामध्ये असं आहे की ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम जो आहे तो किती आपण ठेवला पाहिजे, तो किती काळ आपल्या लॅपटॉप म्हणा किंवा मोबाईल समोर असला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्याला कोणकोणते उपक्रम देता येईल जेणेकरून त्याचं आकलन क्षमता जी आहे, म्हणजे 11वी-12वीचा जेव्हा आपण करिअरचा विचार करू तेव्हा त्याला आकलन क्षमता किती त्याची विकसित होईल हे जास्त महत्वाचं आहे. कारण एखादा विषय तो कशा पद्धतीने समजून घेतो. आता आपल्याला माहिती आहे की आपण जे काही पाठ्यपुस्तकातून शिकवतो हे काही साध्य नाही, ते साधन आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा मुलांना वेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो आणि ते दिलेलं तो कशा पद्धतीने स्वीकारतो याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मग जनरली आता 10वीमध्ये जर बाल्य असेल तर आता आपल्याजवळ कुठल्याही प्रकारचं मूल्यमापन कशा पद्धतीने होईल याच्यामध्ये न पडता, या प्रश्नामध्ये न पडता आपण त्याच्याकडे जे काही टेक्स्टबुक आहे ते टेक्स्टबुक तो कशा पद्धतीने आकलन करतो. म्हणजे फक्त मला आता जर सायन्स फील्डमध्येच करिअर करायचं असेल किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल असेच फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर याचा अर्थ असा नाही की मी भाषा माझी समृद्ध केलेली पाहिजे किंवा माझा सामाजिक शास्त्र हा जो विषय आहे हाही माझा समृद्ध असू नये, असं नाही होत. कारण हे सगळे विषय आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की हे एकमेकांशी रिलेटेड आहे, एकमेकांशी संबंधित आहे. तुमची भाषा जर समृद्ध असेल तर तुम्हाला सायन्स आणि मॅथमध्ये त्याचा बराच फायदा होतो, कारण तुमचं भाषेची समृद्धता ही तुमच्याकडे असलेल्या शब्दसंग्रहावर अवलंबून असते. मग आपल्या मुलाला 9वी आणि 10वीमध्ये शब्दसंग्रह जितका जास्त असेल तो शब्दसंग्रह तो इकडच्या विषयाला कामा पडतो किंवा सायन्स आणि मॅथच्या बऱ्याचशा कन्सेप्ट जे आहेत ते भाषेमध्ये पण वापरले जातात किंवा सामाजिक शास्त्रामध्ये हे सगळे विषय जे आहेत ते एकमेकांशी रिलेटेड. 11वीमध्ये आपण त्याला कोणती दिशा देणार आहोत याचा विचार करण्यापूर्वी त्याला 10वीला जे काही विषय आहेत त्या विषयाला तो कसं आकलन करत आहे हे समजून घेणं जास्त महत्वाचं. मग जेव्हा तो ऑनलाईन क्लास करतो किंवा हे करतो तेव्हा पॅसिव्ह म्हणजे तो पूर्णपणे पॅसिव्ह असतो. म्हणजे ज्या शिक्षणामध्ये असं असतं किंवा इंटरॅक्शन जितकी जास्त होईल शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या आंतरक्रियेला जास्त महत्व. बघा माझ्या डोळ्याने मुलं शिकतात. मी जेव्हा बोलतो ना तर माझ्या शब्दापेक्षा माझ्या डोळ्याने मुलं शिकतात. माझे डोळे बोलतात त्यांच्याशी. विद्यार्थ्याचा डोळे माझ्याशी बोलतात की मी जे शिकवतो आहे ते त्याला समजत आहे की नाही समजत, त्यांनी समजत आहे ते किती प्रमाणात तो आकलन करतोय. म्हणजे हे जे आय कॉन्टॅक्टिंग आहे ज्याला म्हणू आपण, हे आय कॉन्टॅक्टिंग या ज्याला म्हणू आपण
ऑनलाईन याच्यामध्ये आय कॉन्टॅक्टिंग होणं हे होत नाहीये मुलांचं. किंवा शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा जो आंतरक्रियाचा भाग आहे, दुसऱ्या आंतरक्रिया, शाब्दिक आंतरक्रिया आहे, की एकमेकांशी बोलणे. आता जे 10वीची मुलं आपली आहेत ही शक्यतो हे टीनेजेस मधले आहेत, हे सगळे टीनेजेस मधले आहेत, पौगंड अवस्थेतली मुलं आहेत. आता या पौगंड अवस्थेतल्या मुलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. त्यांना नेहमी प्रश्न पडतात, वाय, का? कारण एखादी गोष्ट तुम्ही करायला सांगितली ते तुम्हाला विचारतात, हे का, असं का करायचं? किंवा तुम्ही त्यांच्या आवडीचा ड्रेस नाही घेऊन दिला तर ते तुम्हाला त्याची नाराजी, समजा तुमचा धाक असेल तर वेगळ्या पद्धतीने नाराजी व्यक्त करतात. तर त्यांना हे अपेक्षित असतं की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तुम्ही सन्मान केला किंवा त्यांचं मत विचारात घेतलं. मग आता घरामध्ये आता शिक्षकांशी संवाद जो होता तो संवाद आता विद्यार्थ्यांचा या सगळ्या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये होत नाही. म्हणून घरामध्ये आपल्या आई वडिलांना मुलांचं संवादक व्हावं लागेल. मग आता म्हणजे संवादक जर व्हायचं असेल तर मी असं नेहमी म्हणतो की तुम्ही आता जो बाहेरचा वेळ आहे ना तो परिवारासाठी काढला, कारण त्यांना दुसरा सोर्स नाहीये संवाद, त्यांची अभिव्यक्ती जी आहे, त्यांच्या मनातल्या ज्या विचार किंवा जे प्रक्रिया असेल विचाराची किंवा त्यांना काय वाटतं ते समजून घेण्यासाठी आई वडिलांनी आता जास्त वेळ काढणं गरजेचं आहे. मग आता हा वेळ जेव्हा तुम्ही काढाल, हा सर तो ऑनलाईन मध्ये करतो मी, जेव्हा पालकांना फोन करतो की तो दिसत नाहीये, तो काय त्याच्याशी काही असेल तर तुला शाळेत घेऊन या, आपण त्याच्याशी बोलू. हा सर तो ऑनलाईन करतो, त्यांनी त्याला नेट पॅक मारून दिलेला आहे, आता तो करतो. काय करतो माहित नाही आम्हाला. आता काय करतो आम्हाला माहित नाही, हा हे मोठा प्रश्न आहे. कारण जेव्हा तुम्ही एक इन्स्ट्रुमेंट जे टेक्नॉलॉजीने वेगवेगळ्या पद्धतीच्या आमिषाने भरलेलं इन्स्ट्रुमेंट या मुलांच्या हातामध्ये दिलेलं आहे, पण टेक्नॉलॉजी निर्माण करणं हे जसं माणसाचं काम, तसं ते विवेकाने वापरणं हे सुद्धा माणसाचं काम. आता हा जो विवेक आहे, टेक्नॉलॉजी वापरायचा जो विवेक आहे, हा विवेक या मुलांना आत्ता आपण शिकवला पाहिजे. अनेक पालक आता परेशान असे आहेत की सर तो ऑनलाईन क्लास कमी आणि पबजी गेम जास्त खेळतो, किंवा तो सतत व्हॉट्सअपवर असतो, किंवा तो मित्रांशी किंवा त्याच्या मैत्रिणींशी चॅट करत असतो. हा एक गंभीर प्रश्न आता पालकांसमोर तयार आहे. आणि हा तयार होण्यामागे जशी सामाजिक परिस्थिती आहे, कोरोनामुळे आलेली परिस्थिती आहे, तर अनेक घटक त्याला कारणीभूत आहे. तसं टेक्नॉलॉजीचं जे आकर्षण या मुलांना असतं ते पण एक. आणि म्हणून पालक म्हणून सगळ्यात पहिल्यांदा माझा सल्ला असा राहील की मुलांकडनं जे काही त्यांचं टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुक व्यतिरिक्त जर आपल्याला देता आलं तर फारच चांगलं, पण किमान टेक्स्टबुक मधले प्रत्येक विषय आणि प्रत्येक विषयातला प्रत्येक धडा जो आहे किंवा जो पाठ असेल तो त्याला आकलन होतो की नाही होत, किंवा तो करतो की नाही करत, हा भाग जास्त महत्वाचा. कारण जर आपल्याला 11वीमध्ये किंवा 12वीमध्ये त्याला काही कोणत्या दिशेला आपण नेणार असू तर ते आपण त्याच्यावर नंतर पण डिस्कशन करू. 11वी-12वीमध्ये त्याला ज्या दिशेला जायचं आहे त्या दिशेला जाण्यापूर्वी त्याच्याजवळ कंटेंट जो आशय आहे तो परिपूर्ण आहे की नाही, हा एक पहिला भाग. दुसरा भाग जो त्याच्याकडे कंटेंट किंवा आशय आहे तो त्याला आकलन झाला आहे किंवा नाही, हा दुसरा भाग. कारण मूल्यमापन तर काही पण कोणत्याही पद्धतीने गव्हर्नमेंट करू शकतं, त्याच्याशी आपल्याला काय मूल्यमापन होईल ते आज आपण सांगू नाही शकत. पण आपल्याजवळ दोन गोष्टी आहेत की तो त्याला जो सिलेबस आहे तो सिलेबसला एवढी कंटेंट त्याचा झालेला आहे किंवा नाही. जर ऑनलाईन क्लासमध्ये झाला आलं तर चांगली गोष्ट आहे, मग तो झाला असेल तर त्याला किती समजला, झाला नसेल तर आपण कोणत्या पद्धतीने कोणत्या माध्यमातून तो कंटेंट त्याला समजून देऊ शकतो. आता इथे खरंच स्किल आहे पालकाचं. मग आता तो कंटेंट जो त्याला समजून द्यायचा आहे त्याला आपल्याजवळ मग प्रश्न असा पडेल किंवा सगळे पालक एवढे सजग कुठे आहे किंवा जागरूक कुठे आहे, किंवा त्यांना तो कंटेंट सांगता येईलच की नाही याची काय आपण शाश्वती देतो. पण तसं नाही, आपल्याला त्याला वेगवेगळ्या माध्यमातून ते द्यायचं. मग त्याच्यासाठी आता जर आपण टेक्नॉलॉजी वापरतोच आहे तर टेक्नॉलॉजी ही दुधारी तलवार आहे, तुम्हाला माहिती आहे. चांगल्या कामासाठी पण वापरता येते, वाईट कामासाठी पण. ते तुम्ही जसं वापराल तसं ते चालेल. मग त्याच्यावर जे वेगवेगळे कंटेंट आहे, पण हे कंटेंट जे आहे ना हे फक्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्ही युट्यूबवर एखादा भाग
त्याला सही ते इन्फॉर्मेटिव्ह. दुसरा भाग समजा तुम्ही गुगलवर काही सर्च करून त्याला दिलं तर ते फक्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. म्हणजे त्याच्या पुढे खरं म्हणजे शिक्षणाचा पुढचा पार्ट आहे. इन्फॉर्मेशन किंवा माहिती असणे हा पुरेसा भागच नाही ना. त्याच्या पुढे नॉलेज आहे, इन्फॉर्मेशनच्या पुढे त्याच्या पुढे विस्डम आहे. म्हणजे तुम्हाला जे काही माहिती आहे ती माहिती विवेकाने वापरता येणं, ज्याला आपण खऱ्या भाषेमध्ये शहाणपण म्हणतो, हे पण फार महत्वाचं. तर हे पालक म्हणून आपल्याला घरी आपल्याला ह्या गोष्टी त्याच्यामध्ये इनकल्केट करायच्या म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला त्या टाकायच्या. तर मग याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आपल्या कुटुंबासाठी वेळ काढा. टाइम. जो वेळ तुम्ही काढाल तो क्वालिटी असला पाहिजे, म्हणजे तो गुणवत्ता. जसं की आता असं आहे की तुम्ही सर मी तर घरीच असतो पण मी स्वतःच टीव्ही पाहत असतो दिवसभर, तर मग तो वेळ तो क्वालिटी टाइम नाही. मग आता क्वालिटी टाइम मध्ये तुम्ही जर मुलं करत असतील तर तुम्हाला त्याला एक टाइम मॅनेजमेंट जो आहे, विद्यार्थ्याचा टाइम मॅनेजमेंट ज्याला म्हणतो, हा टाइम मॅनेजमेंट जे आहे हा टाइम मॅनेजमेंट करावं लागेल आपल्याला. हा टाइम मॅनेजमेंट महत्वाचं. आता टाइम मॅनेजमेंट मध्ये आपल्याला काय करता येईल, एक टाइम चार्ट जो असतो तो आपण बघूया. आपल्या प्रत्येकाला 24 तास मिळतात. हे समजा असं गृहीत धरा की 24 तास आहेत आपल्याकडे. मग एक साधारणपणे आपला स्वतःचा टाइम चार्ट कसा असतो, एक 7 ते 8 तास आपण झोपतो. एक 7 ते 8 तास आपले कार्यालयीन काम असतात आपल्याला. मग समजा तुम्ही स्वतःसाठी 2 तास व्यायाम वगैरे काय असेल, एक्सरसाइज वगैरे, त्याच्यानंतर तुम्हाला काही घरची कामं असतील, एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला अनेक जबाबदाऱ्या निभावाव्या लागतात, त्याच्यामधले 2 तास आपल्याला जातात. म्हणजे इथं 7 तास 7 7 14 2 16 2 18 किंवा 8 पकडले तर 8 8 16 2 18 2 20, तरी आपल्याजवळ 4 तास आहे. या 4 तासाचं नियोजन आपलं काय, हे आपलं स्वतःच झालं. तसं आपल्याला मुलाचं पण नियोजन करून देता येईल टाइम चार्टमध्ये, की तो 7 ते 8 तास झोपला पाहिजे, साऊंड स्लीप. आता तो जर रात्री 11 12 वाजेपर्यंत व्हॉट्सअप किंवा फेसबुक किंवा काही गोष्टी करत असतील तर ते आपल्या दृष्टीने धोक्याची घटना आहे. तो 7 ते 8 तास झोपला पाहिजे. त्याचे जर ऑनलाईन क्लासेस असतील तर हा क्लासेसचा वेळ त्याचा कमी असेल, 4-5 तास असेल, किंवा शाळा सुरू झाली तर 7 ते 8 तास हे शाळेचा टाइमिंग असतो. त्याला घरी कामं किंवा इतर काही नसतात, हा वेळ त्याचा ट्युशन किंवा शिकवणी वर्ग असतो, वेळ करायचा. तरी आपल्याला 4 तास राहतात अभ्यासासाठी. हा जेव्हा पूर्ण वेळ शाळा असते तेव्हाचा वेळ. पण काय होतं, जेव्हा 10वीची परीक्षेच्या हळूहळू शाळेचा वेळ कमी होतो आणि अभ्यासाचा वेळ वाढतो, तर त्या प्रमाणात ज्या प्रमाणात शाळेचा वेळ कमी होतो त्या प्रमाणात अभ्यासाचा वेळ वाढला पाहिजे. आता कोरोना काळामध्ये ह्या गोष्टी शक्य नाही, म्हणून आपल्याला आज रोजी त्याला जेव्हा वेळ आहे क्वालिटी टाइम, त्याचा जो वेळ आहे त्या वेळेला वेळ काढणं आपल्याला महत्वाचं पालक. नाहीतर मग मुलाचा झोपायचा वेळ आणि आपण म्हटलं त्याला आता मला चल बैस आता मी 4 तास तुझा अभ्यास घेतो, तर तसं नाही चालणार. त्याला जेव्हा वेळ आहे त्या वेळेला आपण आपले सगळे कामं मॅनेज करून त्याच्याजवळ बसणे. कारण आता एकमेव गोष्ट अशी आहे की पालकच विद्यार्थ्यांचे शिक्षक होऊ शकतात आजच्या परिस्थितीत, जोपर्यंत तो पूर्ण वेळ शाळा चालू होत नाही तोपर्यंत. काही कॉन्व्हेंट स्कूल वगैरे सुरू झालेले आहे, परंतु त्यांनी पण सुरुवातीला आता काही गेम्स ऍक्टिव्हिटीज आणि नंतर मग त्यांनी हळूहळू टीचिंग कडे सुरू केलेले. पण आता सध्या तर पालकाची दुहेरी भूमिका तयार होते असं मला जाणवतं. ते म्हणजे एक शिक्षकाची भूमिका आणि पालक म्हणून. आता तुम्ही शिक्षक आणि पालकाच्या भूमिकेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे लागणार आहे संयम. तो संयम कसा लागणार आहे, किंवा त्याला आता गेल्या 1.5 वर्षापासून तो या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये नाहीये, ज्याला आपण वाचन लेखन आणि गणित म्हणतो, याच्या मुख्य प्रवाहात नाही किंवा शाळेच्या मुख्य प्रवाहात नाही. त्याच्यामुळे त्याला आता बऱ्याच गोष्टी तो समजून घेणार नाही किंवा सांगणार नाही किंवा
त्याचा तेवढा कॉन्सन्ट्रेशन पिरियड राहणार नाही. त्यावेळेस आपण जर त्याला रागवलं किंवा त्याला डॉमिनेट केलं किंवा त्याच्यासाठी नकारात्मक सूचना आपण जर दिल्या की तू सतत मोबाईलच घेतो, तुला दुसरं काही कामच नाहीये, तू फक्त गेमच खेळतो, अशा नकारात्मक सूचना जर दिल्या तर आणखी नकारात्मक होण्याची शक्यता जास्त आहे. तर आपल्याला संयम आणि सकारात्मक सूचना त्याला द्याव्या लागतील. ही पहिली गोष्ट. म्हणजे आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की त्याचा एक टाइम चार्ट बनवायचा आहे आणि तो टाइम चार्ट इम्प्लिमेंट करायचा आहे. मग कोणाला 4 तास मिळतील, कोणाला 3 तास मिळतील, कोणाला 5 तास मिळतील, कोणाला 6 तास मिळतील. फर्स्ट प्रायोरिटी आपली टाइम चार्ट आहे. त्या टाइम चार्ट मध्ये आपल्याला टेस्ट 10वीचा जो सिलेबस आहे मग तो सगळ्या विषयाचा. मला पुढे जर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग लाईनला जायचं असेल म्हणून फक्त मी मॅथ सायन्सच फोकस केलं पाहिजे असं नाही. याचं कारण सांगतो की बऱ्याच वेळा असं होतं की 12वीला नीटला चांगले मार्क्स आले, तो चांगल्या इन्स्टिट्यूटला गेला, पण त्याची बाकीची डेव्हलपमेंट झालेली नसल्यामुळे तो डॉक्टर म्हणून यशस्वी होईलच याची गॅरंटी नाही. मला इंजिनिअरिंगला सीव्ही करिक्युलम माहिती तयार करावा मुलांनी हे माहिती होतं. पण मी एक परवा दिवशी एक माझ्या विद्यार्थ्याकडे गेलो जो डॉक्टर आहे बुलढाण्यामध्ये, आणि मग आमच्या चर्चेमधून त्यांनी मला सांगितलं सर जसं इंजिनिअरिंग मध्ये सीव्ही असतो तसा मेडिकल मध्ये सुद्धा मुलांनी आपला सीव्ही डेव्हलप केला पाहिजे. मग हा सीव्ही डेव्हलप करण्यासाठी त्याचं मेडिकलचं जे सगळं शिक्षण आहे याच्यासोबत त्याचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी जी आहे, व्यक्तिमत्व जे आहे, हे डॉक्टर म्हणून यशस्वी होण्यासाठी फार महत्वाचं ठरणार. मग तुम्ही जर आत्ता फक्त त्याला असं म्हटलं की नाही आपल्याला नीट करायचंय, आपल्याला JEE करायचं आहे आणि त्यामुळे आता तू फक्त मॅथ आणि सायन्स हे दोनच विषयावर तू फोकस कर आणि बाकीचे विषय महत्वाचे नाही, असं बऱ्याच वेळा पालक बोलताना मला जाणवतं की सर काय मराठी सारख्या विषयात काय पडलेलं नाही, त्याने ऑनलाईन क्लास केला मराठीचं तर काय बिघडून राहिलं, किंवा इंग्रजीचं नाही केलं तर काय बिघडून राहिलं, किंवा इतिहास भूगोल सारख्या विषयाकडे मोठ्या प्रमाणावर आपण दुर्लक्ष करतो. परंतु जेव्हा तो डॉक्टर म्हणून येईल तेव्हा ह्या बाकीच्या विषयाचं ज्ञान त्याला असतं. फार चांगला डॉक्टर, यशस्वी डॉक्टर होण्यासाठी फार महत्वाचं. म्हणून आपल्याला 10वीला पहिल्यांदा त्याला आता तुम्ही पहिल्या प्रायोरिटीने काम करावं की त्याचा एक टाइम चार्ट बनवा. दुसरी गोष्ट 10वीला असलेला जे काही त्याचा अभ्यास आहे, टेक्स्टबुक जे आहे ते टेक्स्टबुक ड्रिल करा व्यवस्थित. त्यातले जे एक्झरसाइज आहे किंवा त्याचं इंग्लिश वर्कशॉप असेल किंवा मराठीमध्ये स्वाध्याय उपक्रम असेल. आपण स्वाध्याय उपक्रमामध्ये काय करतो, पहिले फक्त जे गृहपाठ दिलेलं आहे तेवढाच होतो. खाली जे स्वाध्याय उपक्रम असतात मराठी भाषेचे ते पण आपण करून घेते, याला काही महत्व नाही असं आपण म्हणतो. पण तसं नसतं ऍक्च्युअल. त्या माध्यमातून त्याच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आपल्या लक्षात येतात. आता शिंगाडे सर या ठिकाणी आहे, त्यांना माहिती आहे की गार्डनरने बुद्धिमत्तेचे 8 घटक आपल्याला सांगितलेले आहेत विद्यार्थ्यांचे, ज्याला मल्टिपल इंटेलिजन्स असं म्हटलं. हे जे मल्टिपल इंटेलिजन्स आहे हा वेगवेगळ्या प्रकारचा 8 प्रकारचा असतो. तो बहुआयामी बुद्धिमत्ता त्याला असं म्हटलं. आता ते बहुआयामी बुद्धिमत्तेमध्ये भाषाविषयक बुद्धिमत्ता आहे, आकारविषयक आहे, गणितीय बुद्धिमत्ता आहे, अवकाशीय बुद्धिमत्ता आहे, सामाजिक आंतरक्रियेची बुद्धिमत्ता आहे, अशा 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहे. मग आता या 8 प्रकारच्या बुद्धिमत्तेपैकी आपला बाल्य कोणत्या दिशेला त्याचा ती बुद्धिमत्ता जाणारी आहे, तर हे आपण जितकं आपल्या मुलाशी संवाद करू, त्यांना वेगवेगळ्या समजा तुम्हाला काम नाहीये आणि समजा मुलाला काही काम नाही आणि सांगितलं की घरून काही बाजारात जाऊन भाजी घेऊन ये, तर मग मुलाला गाडीवर बसून जर तुम्ही बाजारात गेले आणि भाजी कशी घेतात, बटाटे कसे निवडतात किंवा कांदे कसे निवडतात, हे जे शिक्षण जर त्याला बाजारात जाताना तुम्ही दिलं आणि सोबत गाडीवर जात असताना तुम्ही त्याच्याशी गप्पा मारला, मग ते त्याला आवडणाऱ्या विषयाचं असेल. समजा मुलांना या वयामध्ये व्हेकल म्हणजे विशेषतः 4 चाकी व्हेकलचं खूप आकर्षण असतं. कोणतं मॉडेल नवीन आलं, त्यात काय स्पेसिफिकेशन आहे, त्याची किंमत काय आहे, आपल्यापेक्षा जास्त माहिती असते. पण त्याला आवडणाऱ्या विषयावर तुम्ही जाताना येताना गप्पा मारले आणि सोबत
बाजारात गेल्यानंतर त्याला भाजी कशी निवडायची हे पण शिकवलं. हे लाईफ स्किल झालं. सगळ्यात महत्वाची गोष्ट या लाईफ स्किल सोबत त्याच्याशी तुमचा संवाद जाता येतात. तर हा संवाद फार महत्वाचा ठरतो. कशासाठी? तर आपल्या पाल्याचा बुद्धिमत्तेचा कल कोणत्या दिशेला जाणारा आहे. नाहीतर बऱ्याच वेळा आपण काय करतो, पालक म्हणून त्यांच्यावर आपला निर्णय लागतो आणि मग तो आपल्याला अपेक्षित असलेला निकाल देत नाही, ज्याला आपण एक्सपेक्टेड रिझल्ट म्हणतो. आणि मग त्यांनी आपल्या सगळ्या परिवाराचं सगळं जे स्ट्रक्चर असतं ते सगळं बदलून जातं. मग आपल्याला ते गिल्टी फिलिंग असतं, किंवा त्या पोरामध्ये गिल्टी फिलिंग तयार होतं, परिवारामध्ये गिल्टी फिलिंग तयार होतं, मग समाजामध्ये आपली प्रतिष्ठा जी असते ती प्रतिष्ठा पण थोडीशी पणाला लागते त्यावेळेस. किंवा का हो तुम्ही तर असं म्हणत होते की माझा पोरगा, आणि काय झालं आता. मग या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील, म्हणजे याला आपण नकारात्मक गोष्टी, नकारात्मक गोष्टी जर टाळायच्या असतील तर आपल्याला मुलाचा संवाद व्हावं लागेल. त्यांच्याशी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपला संवाद करावा. म्हणजे आता त्यात संवाद करणाऱ्यामध्ये आईचा पण रोल खूप मोठा आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी मुलं वडिलांशी बोलत नाही किंवा मुली वडिलांशी बोलत नाही. एक आपल्या सामाजिक परिस्थितीमध्ये ते तसं आपण गृहीत धरलेलं आहे. किंवा आईने म्हणजे बाबाने आई होऊ नये कधी आणि आईने कधी बाबा होऊ नये, त्यांनी रोल ठरवून टाकलेला आहे. म्हणून आपल्या घरी जे आपले समजा पती पत्नी आहे, त्या पती पत्नीने आपल्या मुलांशी संवादात होणे किंवा त्यांच्याशी बोलणे हा फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण तिसरी एक पाला आपण टाइम चार्ट बनवतो. दुसरा आपण पाहिलं की त्याचा जो 10वीचा सिलेबस आहे तो सिलेबस पूर्ण करा, अभ्यास करा. तिसरी गोष्ट पाहिली की आपण त्या मुलांशी संवाद करा. संवाद फार महत्वाचा. मग आपल्याला 11वीत काय करायचं, त्याचे विषय जर सगळे तयार असतील तर मग आपल्याला 11वीत निर्णय घेणं फार सोपं. नाही तर मग आपण काय करतो जनरली, मग 10वीच्या मार्कावर आपण त्याचा निर्णय घेतो. याला कोणत्या विषयात चांगले मार्क आहे. मग आता एखाद्या विषयात चांगले मार्क आहे म्हणजे तो त्या विषयात चांगला आहे असं नाही ठरत. कारण आपल्या परीक्षा पद्धतीमधले जे दोष आहे ते तुम्हाला माहिती आहे की तेवढा अभ्यास करायचा आणि तेवढा. आता माझा अनुभव असा आहे की मी आता बरेच उदाहरणं असं बघितलेले आहे की 10वीमध्ये 100पैकी 100 गणितात मिळवणारे पोरं 12वीमध्ये गणितात 60 मार्क मिळवले. म्हणजे असं कधीच नाही झालं माझ्या अनुभवात किंवा 10वीला 100पैकी 100 गणितात आणि त्याला 12वीला पण 100पैकी 100 गणितात, असं फार रेअर होणार. म्हणजे याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ त्यांनी तेवढ्या वेळावरती केलेली जे काही त्याचे पाठांतर असेल किंवा त्यांनी काही टेक्निक, उदाहरणं पाठ करणारे विद्यार्थी पाहिलेले, जसेच्या तसं उदाहरणं पाठ करा. थोडंसं जर त्याच्यामधला सिक्वेन्स किंवा संख्या बदलली तर त्यांना ते जमत नाही. मग असं जेव्हा होतं तेव्हा महत्वाची गोष्ट, आपल्याला एखाद्या विषयामध्ये त्याला चांगले मार्क्स आहे म्हणजे तो त्याला चांगला आकलन झालेलाच आहे असं नाही. म्हणून आपण त्याला निर्णय घ्यायला सोपं व्हावं याच्यासाठी सगळ्या विषयाचा त्यांनी डिटेल अभ्यास करावा. म्हणजे तो मराठीचा, हिंदीचा जो काही विषय असतील त्या सगळ्या विषयाचा त्यांनी डिटेल अभ्यास करावा. म्हणजे आपल्याला 11वीमध्ये त्याला कोणत्या दिशेला न्यायचं आहे हे आपल्याला ठरवता येईल. म्हणून आता आपल्याला 10वीच्या याच्यामध्ये आपण 3 गोष्टी पाहिल्या. चौथी गोष्ट अशी आहे की आता बघा आणखी एक प्रश्न गंभीर आपल्या समोर आहे की मुलांचं मैदानावर खेळणं बंद झालेलं आहे कारण लॉकडाऊन. आणि त्याच्यामुळे काय की सुरुवातीचा लॉकडाऊनचा पिरियड आठवतो, खाण्यापिण्याचे एवढे सगळे पदार्थ बनवले गेले घरामध्ये, वेळ मिळाला, खाणाऱ्याला वेळ मिळाला आणि बनवणाऱ्याला वेळ मिळाला. त्याच्यामुळे वेगवेगळे पदार्थ, खाद्य संस्कृती आपली इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. पण त्याचा परिणाम तुम्हाला 6 महिन्यांनी दिसतो. हे सगळे पोरं ओबेस झालेले तुम्हाला दिसत, म्हणजे त्यांचे वजन आणि हे सगळं वाढलेलं तुम्हाला दिसतं. कारण ज्या प्रमाणात आपण त्याला इनटेक दिलं, ज्या प्रमाणात त्याला खाऊ घातलं, त्या प्रमाणात त्याच्याकडनं मेहनत करून नाही घेतली आपण.
आणि जेव्हा आपण आता घरी असा विषय काढला, माझ्या घरी जर असा विषय काढला की अरे ते आता आत्ताच तर खाणार आहे मुलं, मग केव्हा खाणार आहे. प्रश्न खाण्याचा नाहीये, तो खाल्ल्यानंतर तो पचवण्याचा पण. तर ते डाएट जो आहे हा 10वीच्या किंवा या मुलांच्या बाबतीमध्ये अतिशय महत्वाचा ठरतो. आता तुम्ही म्हणाल कसं महत्वाचं. आता हे मुलं घरी आहे, तुम्ही त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ त्यांना देता येईल सध्या, पण 11वी ही परिस्थिती यांची राहणार. ते वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये किंवा बाहेर क्लासेसला आणखी मुलं जातात, त्यावेळेस खरी बोंब तयार होणार. काय बोंब तयार होणार आहे, मला हे आवडत नाही, मला माझा डबा बरोबर येत नाही, मला डब्यातलं आवडत नाही, मी आता घरी येतो. आणि माझ्या मुलाचं पोट भरत नाही असं म्हटल्यानंतर सगळ्यात आपल्यापेक्षाही घरच्या ज्या बाया आहेत त्या जास्त भावनिक होतात. आणि नाही, जर पोराला तिथं खायलाच भेटत नसेल तर मग तिथे ठेवण्यात मतलब नाही, चला घेऊन द्या, म्हणजे तुम्ही इथेच पुन्हा मार खाल. मग आता आपल्याजवळ 10वीच्या मुलांसाठी सगळ्यात महत्वाचा प्रोग्राम आहे की त्याला सगळ्या प्रकारच्या भाज्या, सगळ्या प्रकारचं अन्न हे खाण्याची सवय लावणे. व्यवस्थित डबा येत नाही म्हणून क्लासेस सोडून खोट्याहून परत येणारे पोरं मला होते. म्हणजे आता पालक म्हणून चौथी पण एक मोठी जबाबदारी आपली आहे की मुलांचं डाएट प्लॅन व्यवस्थित करून देणे. त्या डाएट प्लॅन मध्ये त्यांना सगळ्या प्रकारच्या भाज्या, सगळ्या प्रकारच्या चवी, जे काही उपलब्धता आहे त्या उपलब्धतामध्ये त्यांना सर्वाइव्ह होण्याची सवय आपल्याला लावणं गरजेची. कारण जर समजा तुम्ही उत्तम मधले उत्तम मेस लावून दिले वगैरे, पण टेक्निकल अडचणी येतातच मेसवाल्यांचे म्हणा की कोणाच्या म्हणा, त्यांच्या घरी काही कार्यक्रम असतो किंवा काही दुर्दैवी घटना घडते त्याच्यामुळे मेस बंद राहते किंवा मग दुसरीकडे जावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या मुलांचं डाएट जे आहे हे डाएट प्लॅन व्यवस्थित करून देणे, त्याला सगळ्या प्रकारच्या भाज्या, सगळ्या प्रकारचं जेवण त्याला खाण्याची सवय लावणे हे पण महत्वाचं. कारण यश म्हणजे काही तुमच्या पर्सेंटेजवरच मिळतं असं नाही. म्हणजे असं आहे की 99-100% मार्क्स मिळवणारे मुलं नीट मध्ये तो 250-300 मार्क मिळवतो, आणि एखादा 85% मार्क्स मिळवणारा मुलगा नीट मध्ये 550 मार्क मिळवतो. म्हणजे तुम्ही 10वीच्या मार्काच्या गणितावर जाऊच नका की त्या मार्काच्या भरोश्यावर त्याचं पुढचं यश अवलंबून आहे. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे 10वीमध्ये. पण 10वीमध्ये पालक म्हणून आपण ह्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. मग आता पुढचा टप्पा आपण जाऊया की आता मुलं कोणत्या झोनमध्ये आहेत आपले. आपण जर तसा पाहिला तर आता जनरली आणखी पुन्हा एक गोष्ट होता, याच्यातला हा जो पहिला झोन आहे हा आहे कम्फर्ट झोन मुलांचा. आणि कोरोनामुळे या झोन मध्ये सगळ्यात जास्त मुलं आहेत सध्या. कम्फर्ट झोन, भीती आहे, फिअर, कम्फर्ट झोन. मग दुसरा झोन जो आहे तो आहे फिअर झोन. तिसरा जो झोन आहे तो आहे लर्निंग झोन. आणि चौथा जो आहे तो आहे ग्रोथ झोन. आता सध्या मुलं इथे आहेत कम्फर्ट झोन मध्ये. आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना कम्फर्ट झोन मध्ये ठेवून दिलेले आहे. त्यांना जीवनामधला आपण जेवढा संघर्ष केला तेवढा काही संघर्ष, सगळ्या गोष्टी त्यांना आपण आता रेडीमेड उपलब्ध करून दिले कम्फर्ट झोन मध्ये. मग याच्यामध्ये काय आहे की हे स्वतःला सुरक्षित फील सेफ आणि काही चॅलेंज घ्यायचं नाही किंवा काही नवीन करण्याचा प्रयत्न करायचा नाही. बरेचशी मुलं आता या झोन मध्ये, मग इथून बाहेर पडले तर फिअर झोन मध्ये जातील जास्तीत जास्त. हे माझ्याकडनं होईल, एक्सक्युजेस देतो की हे होऊ नाही शकत माझ्याकडनं, हे काही शक्य नाही, होणार नाही वगैरे वगैरे. तर आपल्याला या दोन झोन मधून काढून त्याला लर्निंग आणि ग्रोथ झोन मध्ये न्यायचं. तर ग्रोथ झोन मध्ये गोल सेट होतं ना, गोल सेटिंग जे आहे ते ग्रोथ झोन मध्ये. म्हणून आपल्याला मुलांना
गोल सेटिंग, त्याच्यानंतर तो त्याचे जे आदर्श जो आहे तो आदर्श त्याच्यासमोर तयार होतात वगैरे वगैरे. तर कोरोनाने काय केलं की मुलांचं मैदान, सांस्कृतिक, शाळा बंद आहे, शिक्षण जरी चालू आहे, पण शिक्षणाच्या सोबत व्यक्तिमत्व विकासाच्या जे बाकीच्या गोष्टी आहेत, सांस्कृतिक विकास आहे, भावनिक विकास आहे, शारीरिक विकास आहे, हे कुठेच झालेलं नाही. त्याच्यामुळे सगळी मुलं जी आज आपली आहे ती सगळी मुलं कम्फर्ट झोन मध्ये, आपणही त्यांना कम्फर्ट झोन मध्ये ठेवले. मग फार तर फार ते फिअर झोन मध्ये झालं, बाहेर जाऊ नको, चल बाहेर गेला कोरोना आहे किंवा काय आहे किंवा इकडे जाऊ नको, मित्रांमध्ये जाऊ नको, मित्रांमध्ये खेळू नको वगैरे वगैरे. तर परिस्थिती तशी होती, आपणही त्या सगळ्या परिस्थितीला जे काय परिस्थिती येईल किंवा अनभिज्ञ होतो त्याच्याकडे, म्हणून हे सगळं आपण कम्फर्ट आणि फिअर झोन मध्ये आपण पण होतो. पण जसं जसं आपण यातून बाहेर पडलो तेव्हा चान्सेस आपल्याला लर्निंग झोनचे आणि ग्रोथ झोनचे दिसायला. तर मग आपल्याला सुद्धा या लर्निंग झोन आणि ग्रोथ झोन मध्ये मुलांना लिहायचं आहे, आणि ग्रोथ झोन मध्ये गोल सेटिंग त्याचं आपल्याला करायचं आहे, म्हणजे त्याचं दिशा कोणती, कोणत्या दिशेला त्याला जायचंय वगैरे वगैरे. आणि हे गोल सेटिंग कडे आपल्याला आता पहिल्या टप्प्यात तर नाही जात आहे ना, हा आपला दुसरा टप्पा राहील. आणि तिसरा टप्पा जो आहे त्याच्या 10वी नंतरच पुढे काय ना, मग 10वी नंतर आपल्याला काय करता येईल, चान्सेस कुठे कुठे आहे किंवा आणखी काय आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ग्रोथ झोन नंतर आपल्याला पुढे करता येईल. तर या ठिकाणी एक छोटासा ब्रेक मी घेतो आणि शिंगाडे सरांना एक विचारतो मी की सर, इथून पुढे आता काय म्हणजे कुठली दिशा घेईल किंवा काय बोललं पाहिजे किंवा कशावर मार्गदर्शन केलं पाहिजे? सर, आतापर्यंतच्या याच्यामध्ये म्हणजे पूर्वतयारी, वेळेचं नियोजन या संदर्भातलं जे आहे, तर सध्या मुलांना एकंदरीत आता हा आंदोलनाचा काळ आहे मुलांच्या एकंदरीत या सगळ्या आतापर्यंतच्या वाटचालीतला. त्यामुळे त्यांना आता जेवढं महत्वाचं नियोजन आहे अभ्यासाचं किंवा पूर्वतयारीचं, तेवढंच आता या सिच्युएशन मध्ये त्यांनी स्वतःला म्हणजे ज्याला आपण असं म्हणू प्रिपेअर ठेवणे, आनंदी ठेवणे आणि याला सामोरं जाण्याची पूर्वतयारी, अशा दृष्टीनं थोडं म्हणजे ज्याला आपण म्हणू सकारात्मक वाटचाल असं थोडं पाहिजे. कारण असा अनुभव असा आहे की पालक आणि इतर सगळं जे बाहेर वातावरण आहे यांच्या माध्यमातून मुलांवर जरा ताण आल्यासारखं वाटतं की आता आपलं फ्युचर कसं राहील, त्याच्यामध्ये काही बदल होतील, ते म्हणजे फारच ट्रान्सफॉर्मेशन येते की काय, अशा प्रकारचं हे मुलं आता विचार करतात. तर या दृष्टीने सर थोडं एक तुम्ही. बरोबर सर, ठीक आहे सर. हा एक सरांचे धन्यवाद की आता हा पुढे विषय कसा केला पाहिजे या दृष्टिकोनातून मी सरांशी बोललो. आणि सरांनी सांगितलं की एक परिवारामध्ये किंवा समाजामध्ये एक तणावाची स्थिती आजच्या परिस्थितीमध्ये आहे. परिवारामध्ये बरेच परिवार समजा जे नोकरी करणारे परिवार आहेत आणि थोडेफार शेती करणारे, तर बाकीच्या परिवारामध्ये कोरोनामुळे किंवा या सगळ्याच्यामुळे खूप तणाव जाणवतात. आणि नोकरी करणाऱ्या परिवारामध्ये नाही असं नाही, सगळ्याच परिवारामध्ये आजकाल सामाजिक परिस्थिती इतक्या झपाट्याने बदललेली आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक परिवारामध्ये तणावाची परिस्थिती बऱ्याच वेळा निर्माण होते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता याच्यामध्ये सर आपल्याला अशी करता येईल की जसं मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट किंवा त्याच्या डाएट मॅनेजमेंट बद्दल बोललो, तर तिसरा एक मुद्दा मी सांगितला होता की संवाद, परिवारामध्ये संवाद. आता हे संवाद जे आहे हा नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे परिवारात. बऱ्याच परिवारामध्ये मला असं लक्षात येतं की तो निगेटिव्ह असतो, म्हणजे नातेसंबंधामधले तणाव जे असतात ते मुलांसमोर आपण डिस्कस करतो. म्हणजे समजा माझा आणि माझ्या भावाचं पटत नसेल तर हे न पटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ती मुलांसमोर डिस्कस करतो. किंवा मला काही थोडेसे फायनान्शियल माझे काही मॅटर्स असतील ते मुलांसमोर डिस्कस करतो, किंवा काही तब्येतीचे असतील ते मुलांसमोर डिस्कस करू नये असं नाही, पण त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्या या निगेटिव्ह ज्या कॉमेंट्स असतात
पारिवारिक संबंधामधल्या किंवा आर्थिक याच्यामधल्या ह्या मुलांवर खूप दूरगामी परिणाम करतात. तर ते आपण थांबवायला पाहिजे. दुसरी गोष्ट की आई वडील हे शिक्षक यांनी भूमिका घेऊन त्यांच्याशी संवाद हा वेगळ्या विषयावर, मी एक उदाहरण दिलं होतं की बाजारात जाताना संवाद करता येईल किंवा आणखी कुठे आपण बाहेर गेलो तर संवाद करता येईल. त्याच्यामध्ये मुलांच्या मतांचा आदर, नाहीतर मग तुला काही समजत नाही, तू काही बोलू नको, अजून आहे. मुलांच्या मताचा आदर सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे, एखादं मत त्याचं असेल पण आपल्याला ते करेक्ट पण करता येतं, पण त्याच्यासाठी लागणारा संयम जो आपल्याजवळ पाहिजे. त्याला ते तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे, ते तुमचं स्किल आहे किंवा तुझं हे मत जे आहे हे आजच्या परिस्थितीमध्ये कसं थोडस बाजू म्हणजे दिशेला, वेगळ्या दिशेला जाणार किंवा असं जे आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या कौटुंबिक पारिवारिक संबंधातले ताणतणावाचं जे व्यवस्थापन आहे, या ताणतणावाचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं, जेणेकरून मुलांवर त्यांचा, तुमच्या चेहरे मुलं वाचतात की तुम्ही घरी एंट्री करत असताना तुमचा चेहरा काय, आणि तो एंट्री करतानाचा चेहरा जर तो तणावग्रस्त किंवा खूप टेन्शन किंवा असं जर दिसला तर मुलं ऑटोमॅटिक ते त्यांचे आउट जे आहे त्याचे वे जे आहे ते रिलीज करण्याचे ते शोधतात. मग ते कुठेतरी मोबाईल घेऊन बसतील किंवा कुठेतरी टीव्ही पाहत बसतील किंवा काहीतरी आपल्या रूम मध्ये जाऊन एकटे बसतील. असं न करता एक परिवार म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टींचं एक संतुलन आपल्याला साधावं लागेल. तिसरी एक गोष्ट आपल्याला असं करता येईल की किमान एक वेळचं जेवण म्हणून सगळ्यांनी सोबत घ्यायला पाहिजे. जे संध्याकाळचं, सकाळचं जेवण सगळेजण वेगवेगळ्या वेळी, कारण ज्याच्या त्याच्या शेड्यूलनुसार घेतात, पण किमान एक वेळचं जेवण जर मुलांसोबत आपण घेतलं, त्यावेळेस जेवताना काही विषय जे असतात जे हलके फुलके ते मुलांच्या सोबत आपण चर्चा केली किंवा चांगले इन्सिडेंट जे असतात दिवसभर घडणारे, आम्ही घरी येतोच संध्याकाळी डिस्कस करतो, दिवसभर घडणारे चांगले इन्सिडेंट किंवा घरी कोण पाहुणे आले होते, त्यांचा आपलं नातेसंबंध काय. बऱ्याच आता असं आहे की कुटुंबामध्ये 1 किंवा 2 मुलं आहेत, मग मावशी आली होती, मामा आला होता, आते बहीण आली होती, मावस बहीण आली होती, काही आपल्या लोकांशी नातेसंबंधाच्या पलीकडे रिलेशन असतात ज्याला आपण पारिवारिक संबंध म्हणतो, ते आले होते. तर याच्यावर सुद्धा चर्चा होऊ शकते आणि ती केली पाहिजे. आणि त्यांच्यातली समजा एखादा आपला नातेवाईक आहे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये, त्या विपरीत परिस्थितीमध्ये आपण ते आपल्या एका जो सहृदयी आपला आहे त्याने कशी स्वतःची प्रगती केली, त्याला किती ऑड्स होते प्रगती करताना किंवा त्याला किती संघर्ष करावा लागला, तो संघर्ष मुलांसमोर आला पाहिजे. म्हणजे त्यांना असं त्याच्यापासून प्रेरणा मिळेल की नाही, ते काका कमी आहे, 10वी-12वी शिकलेले आहेत, पण त्यांनी आज व्यवसायामध्ये खूप प्रगती केली, तो व्यवसाय त्या पद्धतीने त्यांनी केला. कारण आपण जेव्हा बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या पैलूंचा विचार करतो तेव्हा आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे. मग त्या माणसाने कमी शिकलेला असला तरी त्यांनी व्यवसायामध्ये किंवा त्याच्यामध्ये जशी प्रगती केली, असे काही उदाहरण, याचं डिस्कशन, याची चर्चा ही मुलांसमोर घरामध्ये झाली. चौथी गोष्ट की आज जो अप्पर मिडल क्लास आहे किंवा ज्याला आपण म्हणू की थोडासा खाऊन पिऊन सुखी असलेला वर्ग आहे, या वर्गाचं एक वैशिष्ट्य आहे. या वर्गाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही, समजा 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत मी एकच ड्रेस घालून शाळेत जायचो किंवा कॉलेजला जायचो, एकच पेन मी वापरायचो, ज्या गोष्टीचा अभाव माझ्या जीवनामध्ये होता
तो अभाव आपल्या मुलांच्या जीवनामध्ये नसावा असं प्रत्येक पालकाला वाटणं साहजिक की नाही, मला सायकल पण मिळाली नाही 12वी पर्यंत, म्हणून मी आता तो जन्माला आल्याबरोबर 3 चाकी सायकल आणतो ना. पहिल्या वाढदिवसाला त्याला 2 चाकं आणि मागून 2 चाकं असे ती सायकल येते. तो 5 वर्षाचा होत नाही तर त्याच्या अपग्रेड सायकल. मग 7वी 8वी तर त्याची डिमांड अशी असते की मला गिअरची सायकल पाहिजे. आणि 11वी 12वी मध्ये तो सायकल हा विषय विसरून जातो आणि तो म्हणतो मला बाईक पाहिजे. म्हणजे जो अभाव आपल्या जीवनामध्ये होता तो अभाव आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असू नये म्हणून आपण प्रयत्न करतो. पण माझं मत थोडंसं वेगळं आहे. माझं मत असं आहे की हा अभाव कायम ठेवला पाहिजे काही प्रमाणात, म्हणजे त्याला ती गोष्ट मिळवण्याची एक जिद्द त्याच्यामध्ये. मी सायकलचं उदाहरण दिलं पण अशा सगळ्या बाबतीत होऊ शकतो. त्याच्यामध्ये समजा मला 2 ड्रेस होते तर माझ्या पोरांना 20 ड्रेस असतात, वेगवेगळ्या चॉईसचे वगैरे. आता आपल्याकडे तेवढी क्षमता आहे, आपण पेइंग कॅपॅसिटी आहे म्हणून ते देऊ शकतो. ही गोष्ट मान्य जरी असली तरी त्याला आयुष्यामध्ये काही गोष्टीचा अभाव हा आपल्याला, त्याला अभावात्मक शिक्षण असं म्हणतो की अभाव असेल तर आपण काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर हा अभावात्मक शिक्षणाचा भाग जो आहे तो या मुलांमध्ये कायम ठेवला पाहिजे. एखादी गोष्ट मागितल्याबरोबर आपण लगेच आणून हजर केली पाहिजे असं नाही. त्याला ते आपण समजून सांगता पाहिजे की हा पेन अजून तुला चालू शकतो किंवा. तर हे थोड्याशा गोष्टी आपल्याला, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की अभाव कायम ठेवून मुलांची डेव्हलपमेंट आपण केली पाहिजे. मी माझ्या मुलाला नवीन सायकल घेऊनच नाही दिली. माझ्या भाचीची जी सायकल होती ती त्याने वापरली आणि मग त्याने वापरलेली सायकल आणखी एका मुलाने वापरली. मग त्याच्यामध्ये माझ्याकडे कॅपॅसिटी नव्हती अशातला भाग, परंतु एकमेकांच्या गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजे है ना. आता माझ्या भाचा जर मला नेहमी होतो मामा मला हे टी शर्ट बरोबर होत नाही, मग मी त्याला होत असतो पाठवून दे, मी घालतो. मुलाचे टी शर्ट मला होत नाही कारण तो माझ्यापेक्षा हायटेड आणि हेल्दी जास्त आहे, पण भाच्याचे होतात. मग तो त्याला नाही म्हटलं की मी म्हणतो चल मला पाठव, मी वापरतो. आणि ही गोष्ट आपण आपल्या तारुण्यात केलेली आहे. आपल्या चुलत भावाचे, मावळे भावाचे, मावळ भावाचे कपडे आपण वापरलेलेच, पण आज रोजी आपण ती भावना मुलांमध्ये हेच नाही केली. एक शेअरिंग केलं पाहिजे आपण, ते वस्तूचं असेल किंवा कपड्याचं असेल, विचाराचं असेल है ना. ते शेअरिंग जे आहे त्याला आपण म्हणू की एकमेकांना देणे घेण्याची जी प्रक्रिया आहे, शेअरिंग जे आहे, हे पण आपण मुलांना या 10वी किंवा 12वी पौगंड अवस्थेमध्ये शिकवलं पाहिजे. कारण इथून त्यांचे सगळे जे सगळ्या पुढच्या गोष्टी बदलणार. नाही तर मग तो जर सेल्फ सेंटर्ड झाला, आत्मकेंद्रित झाला, तर तुम्हाला माहितीये की आता याच्यामध्ये अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये सुसाईड हा एक मोठा सामाजिक प्रश्न तयार झाला. त्याने त्याच्या भावनांना वाट करून देणे किंवा अभिव्यक्त करणे, जोपर्यंत तो करणार नाही किंवा त्याला काय वाटतं तो शेअर करणार नाही, बोलणार नाही, वस्तूचं शेअरिंग करणार नाही, तोपर्यंत त्याचं तो जे केंद्रीय त्याचे स्वभाव आहे त्या आत्मकेंद्रीय स्वभावातून बाहेर पडणार नाही. आणि म्हणून असं मुलांना, कारण आजकाल काय झालं की आपण मामाकडे गेलो तर महिना 2 महिने सहज राहून जायचं. आता मुलं सकाळी घरूनच डील करतात की बा मी येतो पण संध्याकाळी आपल्याला घरी परत यायचंय. म्हणजे त्यांना दुसऱ्याच्या घरी एक दिवस सुद्धा ते काढू नाही शकत किंवा तिथे राहू शकत नाही किंवा तेवढं समायोजन करू शकत नाही. तर हे समायोजन जर त्यांनी त्या परिस्थितीत केलं नाही तर मग त्याला पुढे सगळ्या भावनांचं समायोजन असेल, आणखी सगळं समायोजन करणं अवघड होईल. म्हणून ह्या गोष्टी पण आता पारिवारिक पातळीवर एक पालक म्हणून आपल्याला करणं फार गरजेचं आहे. तर पुढे देवीदास किंवा आणखी कोणाला अनम्यूट करून काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर, मी करिअरकडे सध्या जाणार नाही. म्हणजे त्याचं एक सत्र जे आहे ते पूर्ण वेगळं, म्हणजे 10वी नंतर पुढे काय हा जो करिअरचा पूर्ण सत्र आहे ते पुढच्या याला आपण घेऊ. कारण आता जर घेतलं तर त्याचा खूप एकत्रपणे गोंधळ होईल आणि एकत्र नको सर करिअर नको सध्या पालकाचं समुपदेशन महत्वाचा विषय आणि चांगला सुरू आहे सर. कृपया कंटिन्यू ठेवा. त्यावर काही असतील कोणाचे प्रश्न तर ते घ्यावे. धन्यवाद.
ठीक आहे सर. मला आपल्यापैकी काही पालकांचे प्रश्न असतील, उदाहरणार्थ चॅट बॉक्स मध्ये सुद्धा मला दिसतंय, इथे गोसावी सरांचं एक चॅटिंग दिसतंय आपल्याला. तर मला आवडेल गोसावी सर किंवा गोसावी सरांचं जे पाल्य असतील त्यांना जर त्यांना बोलायची इच्छा असेल ते आपल्या मनातील बोलू शकतात, किंवा गोरे सरांचं सत्र अजून जर बाकी असेल तर आपण सत्र पूर्ण झाल्यानंतर मग ते घेऊया. काय करूया गोरे सर? नाही, मला असं वाटतं की सत्रापेक्षा असे जे आता मधून प्रश्न येतात त्या अनुषंगाने जर पुढे गेलो तर आपण चांगलं राहील. आणि मी सध्या 10वी नंतर आणि 12वी नंतर पुढे काय ते याच्यावर जातच नाही. चालेल चालेल सर, आपण त्यावर स्वतंत्र वेळ एक पूर्ण विषय वेगळा आहे सर. नक्की नक्की. गोसावी सर, आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. मला असंच वाटत होतं की हे जे पालकांचं समुपदेशन चालू आहे या दृष्टीनंच, म्हणजे आता कारण मुलंही आपल्या सोबत बसलेले आहेत आणि पालक सर्वच आपण सर्व या ठिकाणी आहोत, तर या संदर्भानं जर काही प्रश्न आले पालकांमधून किंवा मुलांमधून या संदर्भानं या आता चालू विषयाच्या, तर आणखी म्हणजे चर्चेला आणखी एक वेगळं स्वरूप आणखी येईल. हो, अरे मला ऍक्च्युअल तेच पाहायचंय की पालकाच्या मनामध्ये किंवा डोक्यात काय प्रश्न आहे. नक्की नक्की. आपण अगदी मोकळ्या मनाने याबद्दल विचारू शकता, कसल्या प्रकारचं दडपण न घेता, कारण आपली ही सगळी बुलढाण्यातलीच मंडळी आहे, आपल्या नेहमीच्या परिचयातलीच मंडळी आहे. त्यामुळे आपल्या मनातील अगदी थोडा छोटासा किंवा अगदी क्षुद्र जरी एखादा विचार असेल तरी तो आपण सांगू शकता. त्या संदर्भात असं काही नाही की फारच गंभीर आणि फारच मोठा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. त्यामुळे अगदी सहजपणे सुद्धा तुमच्या मनात काही जर प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आणि आवर्जून विचारू शकता. मुलांना जर बोलतं करून त्यांना काही बोलायचं असेल तर तेही आपण, मुलांचेही प्रश्न असतील किंवा पालकांच्या संदर्भात किंवा त्यांच्या स्वतःच्या संदर्भात किंवा अभ्यास करताना काही अडचणी येत, मुलांनी विचारलं तर हरकत नाही. आपण मुलांनाही, कारण खरं तर ज्यांच्यासाठी हे सुरू आहे मुलांसाठीच, पालण्यासाठीच सुरू आहे, त्याच्यामुळे त्याच्याही डोक्यात ते प्रश्न असतील तर आपण त्या प्रश्नाचा आदर करूया आणि त्यांना ते सांगण्याचा, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. कुणाला जर बोलायचं असेल? हा सर. हा हॅलो सर, बोला सर. कुलकर्णी सर बोलतो सर. बोला सर. सर मला गोरे सर नमस्कार सर, राहुल कुलकर्णी सर. हो सर. सर एक असं मला, म्हणजे आता तुम्ही चर्चेला थोडासा वाव दिला म्हणून एक असं थोडंसं मला विचारायचं आहे. पालक या नात्याने सध्या मुलांना आपण या 10व्या वर्गानंतर बाहेर आपल्याला, म्हणजे घराच्या बाहेर पाठवायचं भविष्यात, थोडस पालक या नात्याने आपण थोडस काळजी करतो मुलांची. बरोबर. बाहेर ते कसे राहतील, काय राहतील, कारण आपण म्हणजे आता या पालकाच्या भूमिकेत आल्यामुळे थोडस त्या संदर्भात आणि मुलांचं बाहेर गेल्यानंतर त्यांचं बाहेरचं दृष्टीने वागणं, बोलणं, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल. तोच आपला मुद्दा आहे की आपण 10वी मध्ये तयारी ही पण करतोय मुलांची की ते 10वी नंतर जेव्हा बाहेर शिकायला जातील, वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेसला जातील, किंवा नाही 10वी नंतर गेले तर 12वी नंतर त्यांना 100% झालेच आहे. कारण बुलढाणा या छोट्या गावामध्ये फार संधी त्यांना तशा नाही, आणि आपल्याला माहित नाही आज की त्याची ऍडमिशन कोणत्या कॉलेजला, कुठे, कोणत्या परिस्थितीत होईल. त्याच्यामुळे आत्ताच जे आपण 10वी मध्ये जे मुलं आहेत आपण, किंवा 9वी मध्ये जे मुलं आहेत त्यांची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या दृष्टिकोनातूनच मी जे सांगितलं की सगळ्यात महत्वाचं त्यांना डाएटचा जो आहे की आपण या कोरोना काळामध्ये काय केलं की त्यांच्या जेवणाच्या सवयीच पूर्णपणे बदलवतात. तर त्या न करता सगळ्या प्रकारचं जेवण, सगळ्या प्रकारच्या भाज्या त्यांनी खाल्ल्या पाहिजे. आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या जर मुलांनी खाल्ल्या पाहिजे याच्यासाठी जर हे अपेक्षित असेल तर सगळ्या प्रकारच्या भाज्या पालकांनी खाल्ल्या पाहिजे, विशेषतः आईने खाल्ल्या पाहिजे. तर बऱ्याच वेळा असं असतं की निर्णय लागला जातो की मग जे तुम्ही आता जर आपण अशा परिस्थितीत आहे 45 किंवा 50च्या रेंजमध्ये, आपण सांगितलेली भाजी कधीच होत नाही, पण मुलांनी जर सांगितली तर ती संध्याकाळी बनलीच पाहिजे, किंवा संध्याकाळपर्यंत वेळ नसेल तर लगेच बनवून त्या मुलाला खाऊ द्या. म्हणजे ठीक आहे, आता ते आपले आपण त्यांना पालक म्हणून किंवा आपले पाल्य म्हणून त्यांचं तेवढं प्रेम करतो, ही गोष्ट ठीक आहे. परंतु एक साधारणपणे जर एखादी भाजी मुलाला आवडत नसेल तर त्याच्यासोबत एक त्याच्या आवडीची भाजी करायची आणि नावडीची भाजी सुद्धा एक वाटीभर त्याला खायला सांगायची. आम्ही तसंच करतो. माझ्या पोराला मेथीची भाजी अजिबात आवडत नाही, पण
मेथीची भाजी केली असेल तर त्याच्यासोबत त्याच्या आवडीची एक भाजी आणि एक वाटीभर भाजी त्यांनी मेथीची खाल्लीच पाहिजे सोबत. त्याचा परिणाम असा झाला की तो 11वी पासून जेव्हा घराच्या बाहेर गेला तर मला नाही आठवत की 4-5 वर्षामध्ये त्यांनी जेवणाबद्दल तरी तक्रार केली की माझ्या आवडीचा डबा आला नाही किंवा भाजी आवडीची आली नाही किंवा हे आलं. तर याचं कारण असं होतं की आम्ही लहानपणापासूनच मुलांना सगळ्या प्रकारच्या भाज्या खायची सवय लावली. हा, त्याला एखाद्या बाबतीत असं घडू शकते किंवा एखादी भाजी एखाद्याला आवडत नाही, परंतु ते आवडत नाही म्हणजे ती अजिबात खायची नाही असं नाही. आवडीचं असेल तर थोडासा 2 घास शिल्लक खा, आवडीचं असेल तर 2 घास कमी, पण ते खा. जसं की आपल्या समोर ताट आल्यानंतर आपण काय करतो, समजा माझ्यासमोर ताट आलं तर माझी प्रवृत्ती काय असते, ताटामध्ये असलेले आवडीचे पदार्थ मी गपागप खाऊ घेतो आणि नावडीच्या पदार्थाकडे पाहत बसतो हे खाऊ पिणं. त्याच्याऐवजी आपण जर असं केलं की ताटामध्ये जेवढे पदार्थ आले त्या पदार्थापैकी नावडीचे पदार्थ पहिल्यांदा खाऊन टाकायचे डोळे बंद करून आणि आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेत जेवायचे. हे माझं टेक्निक. म्हणजे माझ्या ताटात जर शेपूची भाजी आली असेल तर 2 घासात खाऊन टाकतो कारण मला आवडत नाही. पण खाऊन टाकल्यानंतर मग उरलेले जे आहे ते त्याचा आनंद घेत आस्वाद घेत जेवायचं. म्हणजे जेव्हा मुलं घराच्या बाहेर जातात, दुसरी गोष्ट म्हणजे खरा प्रश्न येतो, मुलं कुलकर्णी सरांनी जे विचारलं किंवा मुलं घराच्या बाहेर गेल्यानंतर कोणते प्रश्न आपल्याला फेस करावा लागतात. पहिला मोठा प्रश्न हाच फेस करावा लागतो, जेवण. दुसरी गोष्ट मग त्यांना स्वतःची कामं स्वतः करता आली पाहिजे, सवय लावली पाहिजे है ना. म्हणजे आता किमान आपल्या परिवारामध्ये 4 लोक आहेत तर 4 लोकांमध्ये त्या पोरांना स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय लावली पाहिजे आपण. जसं किंवा स्वतःचं ताट घेणे, वाढल्यानंतर जेवण झाल्यानंतर ते ताट जिथे आपण भांडी धुतो तिथे ठेवून देणे, सलाद कापणे है ना, थोडंफार किचन मध्ये आईला मदत करणे, कपड्यांचे घड्या करणे, आपलं अंथरून पांघरून जे ते आवरून ठेवणे. कारण आता हा जेव्हा घराच्या बाहेर शिकायला जाईल आणि याला जर सवय असेल किंवा आपलं अंथरून आईने उचलून व्यवस्थित घडी करून ठेवायचं किंवा आपलं पांघरून कोणीतरी उचलेल, तर जेव्हा हा शेअरिंग रूम मध्ये राहील तेव्हा त्याचं पांघरून काही दुसरं उचलणार आणि एकटा राहील तर त्यालाच ते उचलायला लागणार आहे. जर ते सवय नसली तर मग त्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टी, स्वतःचे कपडे जे आहेत ते किमान पिळून ठेवणे किंवा धुवून ठेवणे ना, ज्याच्यामध्ये रेग्युलर यूजचे जे टॉवेल आहे, अंडरपॅन्ट बनियान आहे, ह्या सवयी तर मुलांना लावाच लागतील. तिसरी गोष्ट जी आहे, योग्य झोप आणि योग्य वेळी जागा होणे, याची पण सवय. कारण तुमच्या शरीराला जशी तुम्ही सवय लावाल तसं तुमचं शरीर मानतं. तुम्हाला जर एक 5 वाजता उठायची सवय असेल, तुम्ही जर ठरवलं मनाशी की 5-6 दिवस 5 वाजता उठायचं, एकदा उठायची 5 वाजता सवय लागली तर ऑटोमॅटिक तुमची झोप झाली की तुम्ही 5 वाजता उठून बसता. मग हा एक महत्वाचा मुद्दा. म्हणजे जसं की आहाराच्या बाबतीमध्ये आहे, त्याच्या स्वतःची कामं स्वतः करण्याच्या बाबतीमध्ये आहे, त्याच्यानंतर जे आहे कपडे वगैरे व्यवस्थित घडी करून ठेवणे वगैरे हा भाग आहे, त्याच्यानंतर त्याची स्वतःची खोली आवरणे हा एक भाग आहे. कारण ह्या गोष्टी बाहेरून कोणी करणार. हा, कोट्यासारख्या शहरामध्ये तुम्ही पाठवलं तर तिथे सगळ्या गोष्टीला पेड सर्व्हिसेस. हा, पण आता त्याचा खर्चचं जर तुम्ही गणित केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तो सगळं फार मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचा विषय. त्यानंतर महत्वाची 5वी गोष्ट की आता बोलताना सांगितली की तुमच्या घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे आता मी एका ठिकाणी काउन्सिलिंगला गेलो होतो, त्यांनी सांगितलं की 5व्या वर्गाच्या मुलाचं काउन्सिलिंग होतं सर, आणि मी त्याच्याकडे गेलो, बसलो. मग त्या मुलाला, तो मुलगा का असा बघत होता माझ्याकडे, मग हा माणूस कोणाला आपल्याकडे, हा काय. मग मी त्याच्याशी बोललो, जवळ बसवलं. मग मी त्याला म्हटलं, बाळा तुला काय आवडते? काय आवडतं? तुला ही शाळा आवडते का ती शाळा आवडते? काय माहित नाही. तो ज्या पद्धतीने बोलत होता तर मी एक 15-20 मिनिटं बोलल्यानंतर मी त्याच्या पालकाला एवढंच म्हटलं की तुम्हाला हात जोडतो
पण याला सर बाकी शाळा गिळा किंवा याला काय शिकवायचा हा नंतरचा विषय आपला, पण याला पहिल्यांदा शिष्टाचार शिकवा. पहिल्यांदा शिष्टाचार शिकवा. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर घराच्या बाहेर जाल तेव्हा तिथे काही आपण आई वडील किंवा आपले भाऊ बहिणी राहणार की आपण त्यांच्याशी रोगाने बोलू किंवा आपलं म्हणणं प्रत्येक जण ऐकलेच बाहेर गेल्यानंतर असं. म्हणून ऐकून घेण्याची सवय आणि बाहेर समाजात वावरताना लागणारे शिष्टाचार, या दोन्ही गोष्टी मुलांना शिकवणं गरजेचं. म्हणजे मोठ्यांशी बोलताना तो आदरानेच बोलला पाहिजे. शिक्षकांशी मोठ्यांशी बोलणे किंवा शिक्षकांशी बोलणे, आपल्या रूममेटशी बोलणे, तर हे छोट्या छोट्या गोष्टी बाहेर तुम्हाला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठ्या असतात. आपल्याला घरी खूप छोटी असते की आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर त्याच्याशी आपल्या मुलांनी डायलॉग केला पाहिजे. तर बऱ्याच वेळा असं असतं की मुलं येतच नाही, पाहुण्यांशी बोलत नाही किंवा जवळचं कोणी आलं तर त्यांच्याशी बोलत नाही, किंवा मग ते बोलायला लागले तर मग ते त्यांच्या मोबाईलमध्येच असतात. जर आपण त्यांच्याशी बोलतोय आणि ते मोबाईलमध्ये खेळताय तर ते शिष्टाचाराला असं धरून नाही. म्हणून ह्या गोष्टी सुद्धा मुलांना आपण घरूनच याचं प्रशिक्षण असलं पाहिजे. आणि बाहेर कोणी देणार नाही हे प्रशिक्षण कोण देणार नाही. हे सगळे पदार्थ खायचे, स्वतःची कामं स्वतः करायचे, कपडे व्यवस्थित करायचे, त्याच्यानंतर संवाद करायचा किंवा शिष्टाचाराने बोलायचं, शिष्टाचाराने वागायचं, या गोष्टी आपणच परिवारातून मुलांना देऊ शकतो. मग हा जेव्हा क्लासेसला किंवा इकडे तिकडे जातो तेव्हा ह्या गोष्टी त्याला खूप मदत करतात. आता आपण भाजी घ्यायला जातो, आपण तो आपल्याला भाजी देतो, आपण त्याच्या बदल्यात पैसे देतो, हा व्यवहार झाला. पण माझा एक नेहमीची सवय आहे की मी एखाद्याकडनं काही गोष्टी घेतली, मी त्याला पैसे दिले, व्यवहार झाल्यानंतर मी त्याला थँक्यू. मेडिकल स्टोअरवर गेला, त्याने आपल्याला औषध दिले, मी त्याला पैसे दिले, मी त्याला थँक्यू का म्हणतो? कारण हा एक शिष्टाचाराचा भाग. ठीक आहे, मग मला मी त्याला थँक्यू नाही म्हटलं तर माझं काही बिघडणार आणि त्याचं काही बिघडणार, पण माझा फायदा काय होतो ते पुढच्या वेळी जेव्हा त्या मेडिकलवर मी जातो तेव्हा मला चांगली सर्व्हिस मिळते. गर्दी असेल तर मला पटकन हा सर तुमचं काय त्या पटकन काढतो. कधी कधी 2 पैसे कमी पण घेतले जातात. मग तुमच्या चांगल्या वागणुकीचे परिणाम हे चांगलेच असतात. कार्यालयात आपण बऱ्याच वेळा जातो, पण कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला अनुभव कसा येतो, तिथे बसलेला आणि आपण याच्यामध्ये संवादच नाही. आपण अशा भावनेने जातो की तो आपला गुलाम, त्याने आपलं काम केलं, किंवा तो आपल्याकडे अशा याने पाहतो की हा कुठून आला, आता माझं तर हे काम नाहीये, मी दुसऱ्या कामात बिझी आहे, हा कशाला इथे आला. पालकांशी जेव्हा आपण बोलतो आपली भाषा कशी असते, आपल्या शाळेमध्ये येणारे पालक त्यांच्याशी आपण कोणत्या भाषेत बोलतो, मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर होतात. आणि म्हणून हे जे शिष्टाचाराचं शिक्षण हे आपणच मुलांमध्ये दिलं पाहिजे, जेणेकरून कुलकर्णी सरांना जो प्रश्न पडला की बाहेर जेव्हा आपला मुलगा जाईल तो सगळ्या पद्धतीने तयार आहे, म्हणजे त्याला अडचण नाही येणार. कारण अडचणीत येणाऱ्या ह्याच गोष्टी आहेत जेव्हा बाहेर मुलं जातात तेव्हा. आणि मग ते तसं त्यांच्या दुसरी गोष्ट आणखी एक महत्वाची गोष्ट की नकार पचवण्याचं सवय, नकाराची सवय. एखादी गोष्ट आपण त्याला देऊ शकत नसतो. काय बऱ्याच वेळा असं असतं, 10वी मध्ये मी मुलांना विचारतो, 10वी मध्ये 95% मार्क्स मिळाले की स्कूटी घेऊन देण्याची किती पालकांनी हो म्हटलेलं आहे. आपणच सांगतो, अरे 10वी 95% मिळाले ना, तुला स्कूटी घेऊन दिली. 10वी मिळाले ना, तुला ऍपलचा मोबाईल घेऊन दिली. आपणच प्रलोभन देतो त्यांना. आणि मग त्यांनी ते अपेक्षित ते मिळावं याच्यासाठी प्रलोभन ठीक आहे, परंतु ही पद्धतच नाही. आलं लक्षात? कारण तुम्ही 16व्या वर्षी त्याला गाडी घेऊन देणार म्हणजे पहिली गोष्ट, पहिली क्रिएटली तुम्ही असं करणार की विदाऊट लायसन्स त्याच्या हातात गाडी देणार. आणि मग विदाऊट लायसन्स जर त्याच्या हातात गाडी देत आहात तर अडचणीत आले तर त्याच्यासोबत तुम्ही पण येणार.
म्हणून अशा प्रकारचे कुठलंही प्रलोभन आपण द्यायला नको की जेणेकरून ठीक आहे तर आपलं प्रेम असतं किंवा आपल्याला आता सोबतता आलेली आहे, पैसा आहे, प्रत्येकाला स्पेस हवा असतो, या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी नकाराची सवय, नकार पचवण्याची सवय. कारण आता जर पाहिलं की तुम्ही पाहिलं की बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला घडतात, 12 वर्षाचा मुलगा मोबाईल मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली. तर त्याचं कारण काय की त्याला नकाराची सवयच नाही, नकार पचवण्याची सवयच नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही, आपण घेऊ शकत नाही किंवा त्याच्याशिवाय आपल्याला सर्वाइव्ह व्हायचं हे आपण कधी सवयच नाही लावतात. म्हणून ह्या इतक्या सगळ्या गोष्टी आपण बाहेर पाठवण्यापूर्वी केल्या पाहिजे असं मला वाटतं. आणखी काही कोणाचे प्रश्न असतील तर आपण बघू. आपल्या या मार्गदर्शन सत्राला माननीय लवेंद्र लांजेवर सर सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं आपल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये स्वागत आहे. आपल्या सर्वांनाच पालक म्हणून किंवा पाल्य म्हणून काही जर प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर ही अतिशय काय म्हणजे त्याला कमीत वेळात वेळ काढून आपल्यासाठी उपलब्ध असणारी ही मंडळी आहेत. आपल्याला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर आपण नक्कीच विचारा. त्या अनुषंगाने आपल्याला पुढे बोलता येईल. कोणाला बोलायचं असेल तर स्वतःला अनम्यूट करावं. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. परत एकदा मीच 2 प्रश्न माझ्या मनामध्ये म्हणजे कदाचित सर्वांच्या मनामध्ये असतील, परंतु आपण 2 वर्तुळ या ठिकाणी घेतले होते. एक 4 झोनचं एक वर्तुळ घेतलं होतं आणि एक टाइम मॅनेजमेंटचं एक वर्तुळ घेतलं होतं. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आताच्या झालेल्या चर्चेला थोडंसं परत तुम्हाला मागे जावं लागेल त्या वर्तुळाकडे. तर मुलांसोबत आता जे तुम्ही सांगितलं की मुलांना वेळ द्यायचा आहे, तुम्ही घरी आपण बऱ्यापैकी पालक मुलांसोबत आहोत, परंतु मुलांसोबत संवाद साधत असताना, मुलांचा अभ्यास घेत असताना मी ज्या वर्गाला शिकवतो किंवा मी पालक म्हणून मी त्या 10वीचं शिकवण्यासाठी किंवा ते मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम नसेल, परंतु मग मी मुलाचा अभ्यास घेत असताना त्याच्या कलानं कसा घ्यायचा किंवा त्याच्यासोबत अभ्यासाला बसत असताना नेमकी कशा स्वरूपाची चर्चा घ्यायची किंवा कुठल्या पद्धतीने जायचं, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न हा झाल्यानंतर परत बोलतो. हो सर, चालेल. आपण ते टाइम मॅनेजमेंटचं एक वर्तुळ केलं होतं किंवा टाइम चार्ट ज्याला म्हणतो. हा टाइम चार्ट मग याच्यासाठी केला होता आपण की आपल्याजवळ उपलब्ध असलेले 24 तास आणि आपण काय होतं बऱ्याच वेळा सर की आपला वाया जाणारा वेळ आपल्या लक्षात नाही ऍक्च्युअल. म्हणून आपण टाइम चार्ट बनवला पाहिजे की समजा मला एक 7 तास हे पायचार्ट आहे, 7 तास झोप आहे, 7 तास माझ्या नोकरीचे आहे, 4 तास मला इतर कामासाठी लागतात, 14 2 तास मी माझ्या स्वतःसाठी देतो आणि मग 4 तास माझ्याजवळ जो उरतो तो मी युटिलाइज कसा करतो, त्याचं माझ्याजवळ नियोजन आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं आहे की मला जर या 4 तासाच्या ऐवजी मला 5 तास पाहिजे असेल कोणत्या कामासाठी, तर मी काय करेन, एक तर झोपेचा वेळ कमी करेन किंवा मग इथे जे मला 4 तास लागतात ते कमी करेन किंवा इथला वेळ कमी करेन. पण टाइम चार्ट याच्यासाठी बनवायचा आहे की माझा वाया जाणारा वेळ मी कसा वाचू शकतो. कारण वेळच ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला मुलांसाठी वाचवायची आहे, ती काढायचं पण. आणि म्हणून टाइम चार्ट तो मुलांचा पण असा बनवायचा आणि आपला पण बनवायचा की जेणेकरून आपल्याजवळ समजा आता बऱ्याच वेळा असं असतं की 5 तास उरतात सगळं करून आणि ऍक्च्युअल अभ्यास 3च तास होतो मुलांचा किंवा 3च तास बसतात ते, मग हे 2 तास चालले होते. त्या 2 तासाचा शोध घेऊन ते 2 तास आपल्याला इकडे वाढवायचे, अभ्यासाकडे द्यायचे. दुसरा भाग असा आहे की दुसरा प्रश्न असा आहे की मी 10वीला शिकवत नाही किंवा मला 10वीचा मी शिक्षक नाही किंवा मी वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा पालक आहे आणि माझा मुलगा 10वीला आहे. मग आता मी त्याला तर प्रत्यक्ष शिकूच शकत नाही. तर अपेक्षित हे प्रत्यक्ष शिकवणं नाहीच आहे पालकांनी. याला होता सुपरवाइज स्टडी, त्याला पर्यवेक्षित अभ्यास किंवा सुपरवाइज स्टडी असं. किमान पालकांना मी असं म्हणत असतो की माझ्याकडे जेव्हा प्रश्न येतात, मी जेव्हा पालकांना म्हणतो की मुलाचं वाचन आणि लेखन घ्या, मग मला पुढचा प्रश्न पालक विचारतात की सर आम्हाला तर त्या वर्गाचं काहीच कळत नाही, मग आम्ही वाचन लेखन कसं काय.
मी म्हटलं तो वाचत असताना जर त्यांनी मोठ्याने वाचत, समजा इंग्रजी नाही समजा सोडून द्या, भाषेचा तो मोठ्याने वाचतो, तर मोठ्याने वाचत असताना तो वाचताना जर चुका करत असेल तर माझ्या कानाला लगेच कळतं. मला ते धडामध्ये काय कंटेंट आहे, ते शब्द काय आहे ते माहिती आहे. तो अस्खलितपणे वाचतोय. आता जसं तुम्ही पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना पाहिलं असेल की आपण काय करतो, त्यांच्याकडनं ते पाठ करून घेतो. आणि मी पहिली दुसरी शिकवत नाही, पण माझ्या असं लक्षात आलेलं आहे की ते मुलांचं पूर्ण पुस्तक पाठ असतं आणि ते त्या फ्लोमध्ये ते पूर्ण पुस्तक वाचून काढतात. आपल्याला वाटतं काय किती खडानखडा वाचतोय, पण आपण त्याला जर डिस्टर्ब करून म्हटलं की हा शब्द दाखव, तर तो शब्द नाही दाखवू शकत. हे घडतं. मग आपण पालक म्हणून काय करायचं, तर वाचन आणि लेखन. तर माझं म्हणणं असं आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांनी किमान 1 ते 2 तास लेखन केलं पाहिजे, रायटिंग प्रॅक्टिस केली पाहिजे. रायटिंग प्रॅक्टिस याच्यासाठी केली पाहिजे की शिक्षणशास्त्र काय म्हणतं की लिहिताना तुमचे सगळ्यात जास्त सेन्सेस हे जागृत असतात. जेव्हा तुम्ही वाचून लिहिता किंवा म्हणून लिहिता तेव्हा जास्त सेन्सेस तुमचे जागृत असतात. मग 1-2 तास लिहितो तेव्हा तो त्याच्या हाताला, मेंदूला एक सवय लागते आणि बैठक म्हणजे त्याची स्वतःची बैठक वाढायला लागते. म्हणून 2 प्रकार असतात. एक असतं नोट, जसं की पालक म्हणून ते 10वीचं मी शिकवत नाही मला माहिती, मग त्याला आपण टेक्निक देऊ शकतो. तुम्ही मोठ्याने वाच, तुम्ही पेपर वाचा, तुमचं काम करा, तुमचं ऑफिसचं काम करा, काय करा. म्हणजे तुमचं असं ऑफिसचं काम घरी आणलेलं असेल तर तुम्ही करत असाल, किंवा तुमचा पेपर वाचायचा असेल, तुम्हाला पुस्तक वाचण्याचा छंद असेल तर पुस्तक वाचत असेल, पण त्याला म्हणायचं मोठ्याने वाच. एक अर्धा तास 15-20 मिनिटं मोठ्याने वाच. मोठ्याने वाचत असताना तो जर चुकीचं वाचत असेल तर लगेच आपल्याला कळतं आणि आपण सांगतो की नाही हे वाचन तुझं चुकतंय, किंवा व्यवस्थित वाच किंवा योग्य पद्धतीने वाच. हा एक भाग म्हणजे ऑटोमॅटिक त्याचं वाचन डेव्हलप होतं. दुसरा भाग आहे लेखनाचा. मी तुम्हाला सांगितलं की लेखनमध्ये काय की लेखन करत असताना त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, म्हणून आपण लेखन एक अर्धा तास तरी मुलांकडनं, 1 तास तरी मुलांकडनं करूया. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं किंवा दीर्घोत्तरी किंवा या प्रश्नांचा काय उपयोग आहे. मग थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप होण्यासाठी दीर्घोत्तरी प्रश्न फार महत्वाचे असतात. तो विचार प्रक्रिया म्हणजे मी एखादा निबंध लिहितो तर मला निबंध लिहित असताना माझी विचार प्रक्रिया विकसित करावं. ऑब्जेक्टिव्ह उत्तर लिहिणं फार सोपं आहे, पण डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहिणं अवघड, कारण मला त्याच्यामध्ये लॉजिकल रिझोनिंग जे असतं, तर्कसंगत किंवा निबंध लिहित असताना तसंही लिहून नाही झालं, त्याला तर्कसंगत मला विचार करावा लागेल. आणि म्हणून लेखन हा एक पार्ट तुम्ही रोज मुलं करताय की नाही करत याच्यासाठी तुम्ही, आणि मग जेव्हा त्यांनी लेखन केलं तर तुम्ही सहज नजर टाकली की तो युवक त्याचा अक्षर व्यवस्थित आहे की नाही, किंवा त्यांनी शब्द व्यवस्थित लिहिले की नाही, त्याचं लिहिताना उगवत्या पद्धतीने त्याने लिहिलं की नाही, हे सहजपणे आपण चेक करू शकतो. म्हणजे त्यासाठी तुम्ही शिक्षकच असले पाहिजे असं नाही, तुम्ही कोणते व्यावसायिक असले तरी ह्या गोष्टी सहजपणे आपण मुलांकडनं करून घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या पालक म्हणून ह्या 2 गोष्टी करा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी करायची आपल्याला की लिहित असताना त्याचा कॉन्सन्ट्रेशन पिरियड किती. आता मी मुलांना असं सांगत असतो की 10वी, 11वी, 12वीच्या जे नीट किंवा जे डबल प्रिपेअर करतात, मी त्यांना सांगत असतो की अभ्यासाचे 3-3 तासाचे स्लॅब करा. कारण मी नीटच्या पेपरला बसणार आहे तर 3 तास माझं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. मला 3 तास माझं लघवी असेल, संडास असेल, भूक असेल, पाणी पिणं असेल, ह्या ज्या माझ्या शारीरिक क्रिया आहेत याच्यावर माझा कंट्रोल हळूहळू मला मिळवायचं. कारण मी JEEचा पेपर 3 तास देईल तर मला 3 तास मला या गोष्टीपासून दूर राहायचं. मग आता बऱ्याच वेळा असं आपल्या लक्षात येतं की मुलं एकदा अभ्यासाला बसले की 15 मिनिटं होतात, मला पाणी प्यायचं. मग आणखी 15 मिनिटांनी माई काहीतरी भूक लागली करून घे खायला, आणखी 15 मिनिटांनी मग कोणाचा तरी मेसेज तुमकडून वाचला की लगेच ते पाहतात की कोणाचा मेसेज आला. म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन एका दिवसात नाही वाढत, हळूहळू त्याच्या बैठकीत जर असं वाढत गेलं तर आपल्याला 3 तास म्हणजे कोणताही पेपर 10वीचा म्हणा, 12वीचा म्हणा, किंवा नीटचा म्हणा, JEEचा म्हणा, लॉ एंट्रन्स म्हणा, आर्किटेक्ट एंट्रन्स म्हणा, कोणतीही एंट्रन्स, ही परीक्षा 3 तास त्याला द्यावी लागणार.
कोणत्याही दिशेला जाऊ, सीएची एंट्रन्स म्हणा, आणखी काय. तर हे 3 तास त्याला बैठक आपल्याला त्यांनी व्यवस्थित केली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सवय हळूहळू लावायची. म्हणजे आता हे कसं आहे की पूर्वी धकून जायचं, पण आता कॉम्पिटिशन एवढी आहे की तुम्ही पाहिलं असेल की नीटसाठी 16 लाख विद्यार्थी बसले होते आणि एकंदरीत 84,000 जागा पूर्ण भारतामध्ये. 16 लाख विद्यार्थी, 1696 समजा, म्हणजे बघा ते जागा किती कमी आहे. 16 लाख विद्यार्थी आणि 84,000 म्हणजे 44,000 गव्हर्नमेंटचे आहे आणि 40,000 प्रायव्हेटचे. 84,000 MBBSच्या सीट्स आहे आणि 16 लाख विद्यार्थी प्रिपेअर करतो. म्हणजे कॉम्पिटिशन आहे. मग ते कॉम्पिटिशन साठी जर मुलांना करायचं असेल तर आपल्याला आतापासून त्यांना वळण लावावं लागेल या सगळ्या गोष्टीला. नाही तर मग आपण काय करतो की असं म्हणतो की तुला एवढी सगळी सुविधा उपलब्ध करून दिली आणि तुम्हाला दिलं. बेसिक असं आहे की पहिल्यांदा तर आपण त्याचं फल कोणत्या दिशेला तो पाहिल्यानंतरच आपण पुढचे डिसिजन घ्यायला पाहिजे. आता महत्वाचा पार्ट आहे. पण एकदा डिसिजन घेतल्यानंतर त्याने त्याच्यामध्ये म्हणजे तो जर तुम्हाला जर खेळाडू घडवायचा असेल तर त्याला सराव तर करावाच लागणार, असं नाहीये. किंवा नीट आणि JEE साठीच खूप मेहनत आहे अशातला भाग. किंवा तुम्हाला सामाजिक आंतरक्रिया करायची असेल, म्हणजे मास कम्युनिकेशन करायचं असेल, पत्रकारिता करायची असेल किंवा निवेदन व्हायचं असेल, तर स्पर्धा तर प्रत्येक ठिकाणी आहे. पुन्हा त्याच्यातून बाहेर म्हणजे त्याला सगळं त्याला सामोरं जाऊन बाहेर पडलंच. आणि म्हणून असं नाहीये की नीट आणि JEE साठी स्पर्धा आहे. मास कम्युनिकेशन करा, पत्रकारिता करा, सोशल वर्क मध्ये MSW करा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून तुम्हाला करता येईल MSW. पण त्या प्रत्येक ठिकाणी त्याला एक स्वतःला सवय असणे या सगळ्या गोष्टीची, स्वतःच्या त्याच्या शरीराला सवय असणे फार महत्वाचं आहे. गोसावी सर. हा गोसावी सर, आपला दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न. हा सर, अगदी म्हणजे परत या छान या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच हे झालं असेल. दुसरा जो होता की आपण एक 4 झोनचा एक वर्तुळ आणखी काढलं होतं. कम्फर्ट झोन, फिअर झोन, लर्निंग झोन आणि ग्रोथ झोन. तर मला असं वाटतं की कम्फर्ट झोन हा मुलंच नाही तर आम्ही स्वतः सुद्धा एक कम्फर्ट झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु मुलांना जर आम्हाला ग्रोथ झोन मध्ये न्यायचं असेल तर आता सध्या कंडिशन मध्ये, कारण आता जी मुलं आमची 10वीला ही साधारण 8व्या वर्गाच्या शेवटापासून शाळेत नाहीये. 8वा वर्ग झाला यांचा आणि शाळा बंद आहेत आता टोटली. म्हणजे यांचा मुलांशी, मित्रांशी, मैत्रिणींशी संबंध कमी आहे. नंतर फक्त घरात मुलं आहेत आणि आता ऑनलाईनच्या माध्यमातून मुलं समोर आहेत. तर मुलांना या ग्रोथ झोन मध्ये नेण्यासाठी एक पालक म्हणून आता सहज कसं जाता येईल किंवा काय अशा कृती घेता येतील किंवा मुलांना काय करता येईल मुलांसोबत की आपल्याला मुलं ग्रोथ झोन कडे जातील. हा कम्फर्ट झोन आहे. दुसरा आपला फिअर झोन आहे. तिसरा लर्निंग झोन आहे आणि चौथा ग्रोथ झोन. आता मी बोलताना असं म्हटलं होतं की आपण म्हणजे हे तर बरोबरच आहे की एक पालक म्हणून आपण सुद्धा कम्फर्ट झोन मध्ये राहणं जास्त पसंत करतो, नाही तेव्हा. पण आता एक पालक म्हणून एक महत्वाची कन्सेप्ट अशी आहे की कॅल्क्युलेटेड रिस्क. एक नवीन कन्सेप्ट आहे. आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. रिस्क घ्यायची पण ती कॅल्क्युलेटेड असली पाहिजे. म्हणजे त्याचा चांगल्या परिणामाचा, वाईट परिणामाचा विचार करून त्यातला सुवर्ण मध्य काढून आपल्याला कॅल्क्युलेटेड रिस्क ही पालक म्हणून घ्यावी लागते आणि घ्यावीच लागणार. आपल्या प्रत्येकाला घ्यावी लागणार. की म्हणजे फार डिफेन्सिव्ह असून चालणार नाही आयुष्यामध्ये आणि खूप अग्रेसिव्ह असून पण चालणार. पण आता मी काहीच करत नाही, तर कोरोना आलेला आहे, मी बाहेर पडलो तर मला कोरोना होईल किंवा असं होईल तसं होईल, म्हणजे फार डिफेन्सिव्ह झालो. आणि मला काहीच होत नाही, मी 10 ठिकाणी जातो, फिरतो, इकडे फिरतो, तिकडे फिरतो. ही झाली अग्रेसिव्ह टेंडन्सी. मग आता आपण कोरोनामध्ये दोन्ही टेंडन्सी पाहिले. खूप डिफेन्सिव्ह टेंडन्सी पण पाहिल्या आणि खूप अग्रेसिव्ह टेंडन्सी पण पाहिली. आता तुम्हाला कोरोनातून बाहेर, कोरोनाच्या पिरियडमध्ये तुमच्या सगळ्या दैनंदिन व्यवहार करण्यासाठी बाहेर पडायचंच आहे.
मग अशामध्ये हा तिसरा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे, तो म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क. आता तुम्ही जाणून बुजून जर गर्दीमध्ये जाऊन मिसळत असाल आणि कुठलेच कारण म्हणजे सुरक्षितता पाळत नसाल तर तुम्हाला कोरोना होणारच. किंवा मग कोरोना होतो म्हणून घराच्या बाहेरच पडायचं नाही, तर तुमचे व्यवहार थांबणार. म्हणून कॅल्क्युलेटेड रिस्क हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. मग आता आपल्याला या मुलांना हळूहळू कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला शिकवायचं. आता हे मुलं घरात आहे आणि मग मुलं घरातून बाहेर पडले की आपण त्याला म्हणतो बाहेर पडू नको, तुला कोरोना होईल किंवा असं होईल तसं होईल, पण हे आपण फिअर घेतो. पण आता या झोन मधून आपण जेव्हा बाहेर पडू तेव्हा आपल्याला लर्निंग झोन मध्ये जाते. जसं तुम्ही पाहिलं असेल की बाजारामध्ये अनेक मुलांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले, म्हणजे विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांचं मला खूप आश्चर्य वाटतं की शहरी लोकांनी जेवढा कोरोनाचा भाऊ केला त्याच्यापेक्षा ग्रामीण भागातल्या मुलांनी या सगळ्यावर आउटकम म्हणजे याच्यावर प्रभुत्व मिळून स्वतः काही स्किल डेव्हलप केले. म्हणजे आता असं आहे की 13% लोक इंजिनिअरिंगला जाणारे, फक्त 13% लोक हे व्यावसायिक स्किल त्याचे डेव्हलप झालेले असतात. जसं मी सीव्हीच्या बाबतीत बोललो की करिक्युलम माहिती, जसा तुमचा सीजीपीए इंजिनिअरिंगला महत्वाचा आहे तो आपण पुढच्या याच्यात बघू, पण थोडक्यात मी सांगतो सीजीपीए जसा महत्वाचा आहे तसं तुमचं पर्सनॅलिटी. जसं मेडिकलच्या बाबतीत मी बोललो की जसं तुमचं एमबीबीएसचं पर्सेंटेज महत्वाचं आहे, तसं तुमची बाकीची व्यक्तिमत्व विकसित होणं फार महत्वाचं आहे एक व्यावसायिक डॉक्टर होण्यासाठी. शिक्षकामध्ये जर एखादा खूप बीएडला मेरिट श्रेणीमध्ये असेल आणि त्याला व्यक्तिमत्व त्याचं विकसित झालेलंच नसेल तर तो व्यक्ती शिक्षक म्हणून काही यशस्वी होणारच नाही. आणि एखादा 35% वाला व्यक्ती शिक्षक म्हणून खूप प्रभावी असू शकतो. मी मुलांना नेहमी काय सांगतो सर, एक लर्निंग झोनकडे जाण्यापूर्वी एक छोटं उदाहरण की तुमच्या 10वीचं पर्सेंटेजचं महत्व 11वीत ऍडमिशन घेण्यापूर्वी, नंतर आयुष्यात याचं महत्व समजलं. 12वीचं पर्सेंटेजचं महत्व तुमच्या पुढच्या कोर्सला, पुढच्या कोर्सचं महत्व जे आहे ते तुमचं सीजीपीए व्यवस्थित येणं, एक पहिला जॉब मिळण्यापूर्वी. आणि एकदा पहिला जॉब तुम्हाला मिळाला, मला नाही वाटत की आपल्या डीएडवाल्यांना कुणी त्यांच्या आयुष्यात कुणी 10वीचं पर्सेंटेज विचारला असेल नोकरी मिळायला. म्हणजे ह्या गोष्टी इतक्या त्या वेळापुरत्या महत्वाच्या आहेत ह्या गोष्टी. पर्सेंटेज पण तुमचं व्यक्तिमत्व तुमचं पर्सनॅलिटी ही कायमस्वरूपी महत्वाचं. तुमची भाषा, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं शिष्टाचार, ह्या गोष्टी कायमस्वरूपी तुमच्यासाठी महत्वाच्या. ह्या गोष्टी तुम्हाला त्या वर्गापुरत्या त्या वेळेपुरत्या महत्वाच्या आहेत. पण ह्या गोष्टी आणि म्हणून लर्निंग झोन मध्ये ह्या गोष्टी मुलांना शिकवाव्या. म्हणजे ग्रोथ झोनकडे नेण्यापूर्वी अचानक कम्फर्ट झोन मधून किंवा मुलं ग्रोथ झोन मध्ये नाही जाऊ शकत. तर तुम्हाला एक एक पायरी आपल्याला पार करत पुढे घ्यावं लागतं. आणि म्हणून मग हे लर्निंग झोन मध्ये का पहिला. दुसरा, छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या. बाजारात जा, किराण्यावर दुकानावर जा, छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या. नळ आले पाणी बघ, स्वतःचे काम स्वतः कर. ह्या छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ह्या मुलांना लर्निंग झोन मध्ये घेऊन जातो. गाडी समजा 16-17 वर्षाचा असेल तर त्याला, आता मुलं तर आपण पालकांना एवढी गाडी झालेली असते की पालक मागे बसतात, मुलं गाडी लावतात. त्याला निर्णयाची क्षमता त्याची विकसित होण्यापूर्वीच त्याला गाडी हातात दिली आहे. परिणाम 10वीच्या 12वीच्या परीक्षेच्या वेळेस 2-4 जण आमच्या अपघातग्रस्त झालेले असायचे. कारण शाळा संपलेली असायची. शाळा संपणे ते परीक्षा याच्या पिरियडमध्ये ते 1.5 महिन्याचा काळ आहे, त्याच्यामध्ये मुलं बिनधास्त गाड्या चालवायची आणि मग गाड्यावर पडणे, फ्रॅक्चर होणे, ऍक्सिडेंट होणे. परिणाम काय, त्याच्या एकंदरीत पर्सेंटेज, त्याच्या अभ्यासावर, त्याचं त्यांनी जे वर्षभर घेतलं त्याच्यावर परिणाम. पण लर्निंग झोन मध्ये जेव्हा तो 10वी होऊन जाईल त्याच्यानंतर त्याला तुमच्या मार्गदर्शनामध्ये गाडी शिकवणे, त्याला छोटे मोठ्या जबाबदाऱ्या देणे, त्याला बाकीचे लाईफ स्किल जे आहेत, जसं की मी बोलताना असं म्हटलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी फार लवकर समायोजन केलं.
मग त्यांनी शेतीचे कामं, काही बाजाराचे कामं किंवा भाजीबा विकणे किंवा अंडी विकणे किंवा दूध विकणे किंवा आणखी काय. तुम्ही बघा आता खूप छोटे 10वी-12वीची मुलं खूप कामं करताना दिसतात. कारण या कोरोनाने त्यांना ती परिस्थिती निर्माण करून दिली आणि त्यांनी त्याच्यात तो मार्ग शोधला. मग या लर्निंग झोन मधून आपण ग्रोथ झोन मध्ये, मग आता ह्या सगळ्या कामं करत असताना ऑटोमॅटिक त्याची कॉन्फिडन्स लेवल जी आहे, आत्मविश्वास जो आहे तो वाढतो. मग मी ही गोष्ट करू शकतो. मग अशा वेळेस आपलं स्किल आहे की याला गोल सेटिंग साठी मदत करा. आता समजा जसं की एखाद्याची स्नायूविषयक बुद्धिमत्ता, ज्याला आपण म्हणू की क्रीडाविषयक बुद्धिमत्ता किंवा शारीरिक बुद्धिमत्ता. मग आता असा मुलगा असेल तर याला ग्रोथ झोन मध्ये नेताना आपण वेगळे देऊ शकतो. त्याला एनडीएचं देऊ शकतो, त्याच्यानंतर त्याला डिफेन्स सर्व्हिसेसचं देऊ शकतो, त्यानंतर पोलीस सर्व्हिसेसचं देऊ शकतो, रेल्वे किंवा त्याच्यामध्ये चॅलेंजेस असतात. अशा प्रकारचं त्याला गोल सेटिंग आपण देऊ शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने करायच्या गोष्टी. मग याच्यासाठी पालकांनी ही गोष्ट करायची आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे तुमचा एक प्रोटोकॉल असला पाहिजे. प्रोटोकॉल हा अतिशय महत्वाचा. हे रिस्क घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोकॉल मुलांनी घरामध्ये आपण स्वतःला पण लावले पाहिजे. स्वतःला पण शिस्तीत असलं पाहिजे. आपण शिस्तीत असेल, आपण जर त्या प्रोटोकॉलनुसार वागत असेल, जर आपलं वागणं आणि बोलणं याच्यामध्ये अंतर येत असेल तर मुलांमध्ये गोल सेटिंग मध्ये प्रॉब्लेम येतो. हा एक महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आपलं वागणं आणि बोलणं म्हणजे कृती आणि युक्ती याच्यामध्ये अंतर नसावं. आणि कॅल्क्युलेटेड रिस्क जर घेतले तर आपण मुलांना ग्रोथ झोनकडे जाऊ शकतो. आपणच जर कम्फर्ट झोन मध्ये राहायला लागलो तर मग नाही होणार. मग त्याच्यासाठी फार अग्रेसिव्ह पण नाही आणि फार डिफेन्सिव्ह पण नाही. त्याच्यासाठी हा नवीन शब्द आहे कॅल्क्युलेटेड रिस्क, तो आपण घेतला होता. गोसावी सर. ओके सर, धन्यवाद गोरे सर. गोसावी सरांच्या 2 महत्वाच्या प्रश्नांना, खरं म्हणजे सगळ्याच पालकांच्या मनामध्ये असलेली प्रश्न होती, त्याला अतिशय सविस्तर आणि एका अर्थानं उजळणी देणारे तुम्ही जे सगळे मुद्दे मांडलेत, त्यामुळे बऱ्याचशा पालकांना ती संकल्पना अधिक स्पष्ट झाली. मी या ठिकाणी विनंती करतो की आता समारोपीय सत्राकडे हळूहळू वळणार आहोत. तत्पूर्वी कुणाला काही जर प्रश्न विचारायचा असेल तर तो आपण विचारू शकतो, किंवा आपण जो आता एक व्हॉट्सअप ग्रुप केला आहे तो हळूहळू वाढणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गोरे सर असतील किंवा आपले मार्गदर्शक शिंगाडे सर असतील, लांजेवर सर असतील, किंवा अजून नव्याने काही मार्गदर्शक आपल्याला इथे जॉईन झाले, जसं उदाहरणार्थ अंतरकर मॅडम सुद्धा आपल्या या आजच्या या सत्राला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण मार्गदर्शन घेणार आहोत. तर ही सगळी मार्गदर्शक आपल्याला या माध्यमातून सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. तर मी विनंती करतो की कोणाचा जर छोटा प्रश्न असेल, कमी वेळामध्ये उत्तर देता येईल असा, एक 5 मिनिट आपण घेऊ. हा, कारण वेळेचंही आपल्याला भान ठेवावं लागेल. हा, कोणी असेल तर हा बोला. मी अथर्व लाडची आई बोलते. हा बोला. हा, माझाही मुलगा 10वीत आहे यावेळेस. सरांनी सांगितल्याप्रमाणे 8वीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यापासून काही स्कूल सुरू नाहीये त्यांची. आवाज येतोय ना सर? काही नाही सर, हे ऑनलाईन क्लासेसमुळे म्हणा, काही म्हणा, चिडचिड खूप होते त्याची सध्या. म्हणजे अभ्यासावर काही जर बोलण्यात आलं ना तर त्याला ते ऐकूनच नाही घ्यायचंय थोडं पण. मग अशा वेळेस म्हणजे मी वाघ सरांशी पण कॉन्टॅक्ट केला होता. तर मग ते म्हणजे त्यांनी मला सांगितलं की समजा तुम्ही अभ्यासा व्यतिरिक्त हे करा, पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस चिडचिड नाही व्हायला पाहिजे. आपण नॉर्मली जरी त्याच्या बरोबर असं हे करत असलो की टेस्ट झाली का किंवा ते झाल्यानंतर झालं का पिल्लू तुझ्या नोट्स आजच्या लिहून वगैरे, तरी पण मग त्याला नको असतं मी ते विचारणं. मी करतो आई, आता मला समजतंय, असे उत्तर असतात त्याचे. तू मला इंटरफेअर करू नको, आता माझं वय नाही तू मला विचारायचं मी करण्याचं. मग मला अशा वेळेस कळत नाही की नेमकं काय करावं, विचारावं की नाही विचारावं त्याला. प्रश्न बरोबर आहे. आणि खरं म्हणजे 8व्या वर्गापासून मुलांची शाळा झालेली, आता ती 10वीत आहे. आता नेमका हा जो वयोगट आहे की हा वयोगट जर आपण लक्षात घेतला तर हा अडोलसन्स किंवा पौगंडावस्थेचा वयोगट आहे. आणि या पौगंडावस्थेमध्ये मुलांना मुलांच्या मित्रांच्या टोळ्या असतात किंवा मित्रांचे गट तयार होतात.
आणि त्या मित्रांमध्ये त्यांचं शेअरिंग जास्त असतं आई वडिलांपेक्षा. आता नेमकं काय झालं की कोरोनामुळे मित्र जे आहेत हे मुलांना राहिलेले नसतात, किंवा आपण ही परिस्थिती नव्हती काही काळापूर्वी की आपण आपल्या मुलाला दुसऱ्याच्या घरी पाठवू आणि दुसऱ्याचा मुलगा आपल्या घरी येऊन तो त्या मुलासोबत शेअर करेल, कारण भीती होती एक प्रकारची आणि ती रास्त पण होती. आणि त्यामुळे काय झालं की ह्याच्या भावनांचं व्यवस्थापन असतं या वयामध्ये, हे भावनांचं व्यवस्थापन न झाल्यामुळे मुलं फार चिडचिड करायला लागतात. एकतर आयुष्याचा अत्यंत वादळी काळ, आणि त्या वादळी काळामध्ये तो वादळी काळ सहज निघून जावा याच्यासाठी जी व्यवस्था होती निसर्गाची ती होती मित्र किंवा समाज. परिवाराव्यतिरिक्त समाजातले लोक, मित्र, शाळा समूह. आणि कोरोनामुळे हे सगळं थांबल्यामुळे हे भावनांचं व्यवस्थापन करायला मुलांना आवडलं, आणि त्याचा परिणाम असा आहे की तुमचाच नाही खूप मुलं चिडचिड करतात घरामध्ये, मुली पण चिडचिड करतात. मग आता मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं तसं पालकांचा रोल बदललेला आहे. तर पालकांचा जी भूमिका आहे ही आता मित्रांची आहे, पालक म्हणून नाही. आणि मी त्याच्यात दुसरी गोष्ट सांगितली होती संवाद साधला गेला पाहिजे. आता आपण काय करतो की ऑनलाईन अभ्यास करतो किंवा मोबाईलवर किंवा हे करून टीव्ही बरोबर. आता जर तो घरात दाबून बसलेला आहे तर त्याच्याजवळ 3 पर्याय आहे. एक तर तो ऑनलाईन असेल तर करेल, नाहीतर मग मोबाईलवर गेम खेळेल किंवा टीव्ही पाहत असेल. तर त्याला आपण काहीतरी पर्याय आपल्याला देता आले पाहिजे. आता हे पर्याय कसे आहेत, जसं की लॉकडाऊन लागल्यानंतर माझी मुलगी 9वीत होती, तर मिसेसला म्हटलं की एक काम कर, तिला आता सगळा स्वयंपाक शिकव, आता इतका वेळ तुलाही तिला नंतर कधी मिळणार नाही, तिला पण मिळणार नाही, आणि प्रत्येक कामामध्ये तिचं कॉन्ट्रीब्युशन देत चाललं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कॉन्ट्रीब्युशन. मग त्याने असं झालं की ते भावनांचं व्यवस्थापन करणं सोपं होऊन गेलं सहज. तसे आपल्या मुलांच्या बाबतीत करता येईल की आपल्याला त्यांना पर्याय देता आला पाहिजे. मग आपल्याकडे काही वाचनाची पुस्तकं असतील, अवांतर वाचनाचे असतील, आणखी काही साधं कॅरम बोर्ड जर आपण घेऊन जरी बसतो, कॅरम बोर्ड आणि कॅरम आपण एखादा 15-20 मिनिटं कॅरम खेळ, किंवा एक छोटे चेस सारखे, किंवा जे घरामध्ये बसून खेळता येण्यासाठी आणि ज्याने बौद्धिक ज्याला थोडस काम लागतं अशा प्रकारचे खेळ, वाचन, त्याच्यानंतर घरामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन वेगवेगळ्या कामामध्ये, छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या, आणि त्याच्याशी संवाद बोलायचं प्रत्येक गोष्टी. कारण काय आहे की त्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जे मित्रांमध्ये त्याला मिळणार होते ते आई वडिलांकडनं त्याला मिळाले पाहिजे. मग त्या प्रश्नांची मग तेवढ्या त्याच्या वयाच्या लेवलला आपल्याला जातात. नाहीतर जर आपण फक्त आईच्याच आणि बाबांच्याच भूमिकेत राहतो, जर आपण आई आणि बाबांच्या भूमिकेतून मित्राच्या भूमिकेत गेलो तर हे प्रश्न कमी होतील असं मला वाटतं. आणि आशा करूया की लवकरच शाळा चालू होतील, मित्रांचे मुलांचे गट तयार होतील आणि त्यांचं ते भावनांचं जे व्यवस्थापन आहे हे लवकरच सुरू होईल असं आशा करूया. धन्यवाद गोरे सर. शेवटचा जो प्रश्न होता तो फार महत्वाचा प्रश्न होता, त्यावरती अतिशय सुंदर असं विवेचन आपण या ठिकाणी केलं आहे. मला माहिती आहे की बऱ्याचशा पालकांच्या मनामध्ये अजून अशा प्रकारच्या प्रश्नांची या ठिकाणी हे असेल, परंतु आज आपण फारसा वेळ मार्गदर्शकांचा घेतलेला आहे, आपण त्याचे भान ठेवलं पाहिजे. आपण गोरे सरांना परत एकदा पुढच्या एका सत्रासाठी बोलणार आहोत, त्यामध्ये ते अजून पुढच्या ज्या दिशा आहेत त्या स्पष्ट करणार आहेत. मी सगळ्यात पहिल्यांदा खरं म्हणजे या विचाराची रुजवणूक ज्यांच्यामुळे झाली सुरुवात, अगदी सहज चर्चेमध्ये झाली, अनौपचारिक चर्चेमध्ये, त्या कुलकर्णी सरांना या ठिकाणी मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर माझ्या एका छोट्याशा हाकेवरती या सर्वांनीच आजच्या या झूम मिटिंगला या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. त्याचबरोबर आपले जे भावी मार्गदर्शक आहेत पुढे बोलणारे, त्यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली. या सगळ्यांचं मी या ठिकाणी फार मनापासून आभार मानतो.
आजच्या सगळ्या एकंदरीत आपल्या चर्चेमध्ये जे काही मुद्दे झाले त्याचं मी अगदी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये छोटंसं ब्रीफिंग या ठिकाणी करतो आणि मग आपण हे जे सत्र आहे ते या ठिकाणी थांबवणार आहोत. तर आजच्या सत्रामध्ये गोरे सरांनी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांना मित्र होणं आणि संवादक होणं इथून पुढे फार गरजेचं आहे. त्यांचं हे जे वय हे नेमकं वादळाचं पौगंडावस्थेचं वय आहे. या वयामधलं त्यांचं तंत्रज्ञानासंदर्भातलं आकर्षण सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. एक पालक म्हणून आपल्याला किमान टेक्स्टबुकच्या माध्यमातून कसं मुलांपर्यंत पोहोचता येईल, त्याचबरोबर पालक म्हणून आपल्याला त्यांना गुणवत्तापूर्ण वेळ क्वालिटी टाइम कशा प्रकारे देता येईल, त्यांचं वेळेचं व्यवस्थापन कसं करता येईल यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल. पालक म्हणून आपल्याला एक संयम सुद्धा शिकणं गरजेचं आहे. खरं म्हणजे पालक म्हणून आपण जेव्हा इम्प्रूव्ह होऊ किंवा पालक म्हणून जेव्हा आपण आदर्शवत थोडंसं आपल्या वागणूक ठेवू तेव्हा मुलं त्याचं नकळतपणे संस्कार ते बाबतीमध्ये घेत असतात. केवळ शिक्षण हा एक भाग आहेच, परंतु व्यक्तिमत्वाचा जो विकास आहे तो त्याच्या आयुष्यभर सोबत असणार आहे. त्या दृष्टीने सुद्धा मला वाटतं हे जे वर्ष आहे आपलं हे त्या दृष्टीने आपण व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने लक्षात घेतलं पाहिजे. मुलांना कम्फर्ट झोन मधून काढून हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्याला ग्रोथ झोन मध्ये कसं घेऊन जाता येईल, सरांनी सांगितलेलं त्या टप्प्याटप्प्याने प्रोटोकॉलनुसार आपल्याला इथून पुढे जावं लागेल. त्याचबरोबर एक चांगलं व्यक्तिमत्व घडावं या दृष्टीने त्या मुलांची ज्या सगळ्या शारीरिक सवयी असतील, आरोग्याच्या सवयी असतील, त्या संदर्भामध्ये आपल्याला जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. त्याची लेखनाची सवय वाढवावी लागेल, त्याचा बैठकीचा जो वेळ आहे तो वाढवावा लागेल, बैठक वाढवावी लागेल. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन आपल्याला मुलांना अधिकाधिक समाजासोबत एक्सपोजर कसं देता येईल या संदर्भात सुद्धा आपल्याला वागावं लागेल. नक्कीच येणारा ही जी तिसरी लाट आहे ही संभावित लाट आहे, या दृष्टीने आपल्याला निर्णय घेणं फार कठीण असणार आहे. परंतु तरी सुद्धा या माध्यमातून पालक म्हणून आपण सर्वजण आपल्या पाल्याला अतिशय उत्तम जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत. गोरे सर, आपण आज आम्हाला जे मार्गदर्शन या ठिकाणी अगदी केवळ एका फक्त कॉलवरती आपण ताबडतोब होकार दिला आणि हे इतका वेळ आपण आमच्यासाठी दिला, या सर्व पालकांच्या वतीने मी या ठिकाणी आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद आपल्या सर्वांचे. आणि एक चांगला विषय आपण घेतलेला आहे, पण आता यासोबतच पुढे जाऊया आणि समाजाला या सगळ्या गोष्टीची गरज आहे असं मला नेहमी वारंवार वाटतं. आणि मी पर्सनल काउन्सिलिंगचं काम तर माझ्या घरी चालूच असतं. रविवारी ज्या सुट्टीच्या दिवशी 3, 4, 5 ह्या गोष्टी चालूच असतात. तुम्हाला जर तुमच्या काही पर्सनल काही असतील किंवा जे ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकत नाही पण तुम्हाला ते बोलायचं आहे, तर मी सुट्टीच्या दिवशी साधारणपणे हा वेळ काढतो. तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही मला कॉल केला, आपण तुम्ही माझ्याकडे आले तर आपण या विषयावर चर्चा करू शकतो. पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आजची ही जी मीटिंग आहे आपली ही मीटिंग संपली असं मी या ठिकाणी जाहीर करतो. सर्वांना शुभ रात्री. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.